आता हे नेमकं ट्रॅकवरती नमस्कार, मी वैभव. आपण सुरू करू कारण 6-5 झाले. जे येतील दे विल जॉईन. पण आपण सुरू करू. 2015 5 जुलै या दिवशी मी जेव्हा परत आलो त्यावेळेला असा एक विचार होता की काहीतरी सुरू करावं आणि म्हणून जुलै हा खूप स्पेशल महिना असतो आम्हाला. कारण या महिन्यात आम्ही जे काही रोज स्वप्न बघतोय त्या स्वप्नाच्या थोडेसे जवळ जात राहतो. आता त्याला 10 वर्ष झाली हे असंही एकदम फनी वाटतंय. पण या महिन्यात बड्डे सेलिब्रेशनचा जो कार्यक्रम आहे तो हा आहे आणि म्हणून आपण सगळेजण ट्रॅफिकचा खूप आवाज येणार असेल तर खिडक्या बंद करायच्या का इन केस असं वाटत असेल तर, कारण नंतर थोड्या वेळाने खूप आवाज येणार. चालेल ना. हा कार्यक्रम करण्याचा एक मुख्य हेतू हा होता की जेव्हा मी संस्थेत गेलो होतो पूजामुळे आणि मी जेव्हा त्या संस्थेत गेलो आणि तेव्हापासून मला असं सारखं वाटत राहिलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे या संस्थेसाठी आणि काय करायचं मला माहिती नव्हतं. मी हा प्रयत्न करत होतो की काय करता येऊ शकेल या संस्थेसाठी आणि मग एका पॉईंटला असं झालं की आपण ताईंना बोलवू शकतो बेळगावला. आणि संस्थेला जाण्याचा अजून एक छुपा हेतू ताईंना भेटणं हा होताच. कारण मी आणि पूजा गेली साधारण एक आता 2 वर्ष एकमेकांना आश्वासनं देतोय की आपण कवितेचं काहीतरी कला अवकाशमध्ये सुरू करू आणि कदाचित 2 वर्षानंतरच पहिल्यांदा हा योग आला आहे की ते सगळं जुळून आलं आहे. पण 2 वर्षात आम्ही खूप स्वप्न बघितली आहेत. त्यातलं एक स्वप्न उलगडत जाईल. त्यातलं हे पहिलं स्वप्न. आज आपण जास्त करून पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई यांच्याविषयी जाणून घेणार आहे आणि उद्या आपण गझल आणि कविता ऐकणार आहे. त्यामुळं आज आपण माईंवर फोकस करूया असं मला वाटतं आणि तोच आजचा जुलैचा आपला फोरम आहे. ऑगस्टमधला फोरम लवकरच ठरेल. आय होप सो. आणि त्याच्या डिटेल्स आपण डिक्लेअर करू लवकरच. पण फोरममध्ये आपण एकांना बोलवतो, आपण त्यांच्याशी चर्चा करतो आणि आपण त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही काय करता आणि तुम्ही का करता. आणि याची उत्तरं खूप साऱ्या लोकांनी अर्थात फोरम इज अ लर्निंग स्पेस फॉर मी. पण आजचा फोरम खूप कारणांसाठी स्पेशल आहे. आणि एकतर मी जेव्हा ममताताईंना पुण्यात भेटलो आणि मी त्यांना म्हणालो की ममताताई तुम्ही बेळगावला या ना, तर एकतर मनामध्ये एक दडपण होतं की आपण कुणाला भेटतोय, आपण काय करतोय. पण शी इज सच अ स्वीट हार्ट. त्यांनी असं फार काही विचार न करता हो येईन की बेळगावला माझी मैत्रीण असते वगैरे वगैरे आमची गोष्ट सुरू झाली.
पण नंतर मला असं झालं की कोणीतरी एक रँडम मुलगा पूजाच्या ओळखीनं तिथे जाऊन उभा आहे आणि त्या म्हणतायत हो येईन की. इट वॉज टू मच फॉर मी. नंतर नंतर त्या हळूहळू तारखा ठरत गेल्या आणि फायनली आज आपण भेटतोय. विदाऊट अ फर्दर डिले मी ममताताईंना विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. फक्त सुरुवात करायच्या आधी फक्त एकच गोष्ट सांगतो. 10 वर्षांमध्ये काय झालं तर त्याचं उत्तर आज कदाचित हे आहे. ते म्हणजे की या कार्यक्रमातला हा सेट, हा माईक आणि हा लाईट हे सगळं ह्या मुलांनी केलं आहे. त्यांनी ते शिकले आणि त्यांनी ते उभं केलं. त्यामुळं त्या सगळ्यांना आय लव्ह यू. आणि आपण सुरुवात करू. कारण आज काहीही होऊ शकतं, मला माहीत नाही मध्येच काहीतरी झालं तर, पण पिंटू दादा आहेच आमच्यासोबत आज आलेलं. त्यामुळं आय होप त्याला मध्ये काही यावं लागू नये अशी माझी मनोमन इच्छा असेल. पण हे सगळं करण्यामागे जे प्रेरणास्थान होतं ते पिंटू दादा होता. त्यांनी त्याचं सगळं सामान आम्हाला न्यू केलं आणि म्हणलं घेऊन जा, आणि मग आम्ही त्याच्यावरती हे सगळं बिल्ड केलं आहे. त्यामुळं त्यालाही थँक्यू. ओके, तुम्हाला इथे चेक करायचं आहे माईक? हॅलो हॅलो बोला. हॅलो, येतोय आवाज? हो हो या. येस. ओके. ममताताई, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आणि जसं मी म्हणालो की माझा पहिला प्रश्न ठरलाय, उरलेलं बघू काय करायचं आहे आज. पण सगळ्यात पहिला प्रश्न की ज्याच्यासाठी मला तुमची कविता याबद्दल तर उद्या आपण बोलणारच आहे, पण जेव्हा मी तुमच्या निमित्तानं परत माईंचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला जो शब्द, जे वाक्य समोर येत होतं माझ्या, ते हे होतं की मी माई झाले, तुम्ही गणगोत व्हा. पहिलाच प्रश्न असा आहे की त्यावरच 1.5-2 तास बोलता येईल. नमस्कार मंडळी, मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते, वंदन करते. मला आधी थोडं माझ्या मनातलं बोलू दे प्लीज. खूप छान वाटतं आहे आज इथे आल्यानंतर. या शहराशी माझं बालपण जोडलेलं आहे. माझी बालमैत्रीण इथलीच, आणि महाद्वार रोड, संभाजी गल्ली, CCB 22 असा ॲड्रेस मला अजूनही पाठेल. त्या घरामध्ये मी महिनोन्महिने राहिली आहे. माझ्या सुट्ट्या तिथे मी घालवलेल्या आहेत. आणि चेन्नम्मा सर्कल असू दे, नाही तर हिंडलग्याचा गणपती असू दे, सगळीकडे भटकंती झालेली आहे माझी. ह्या शहरातून, ह्या ठिकाणावरून मला बोलवणं येतं आहे आणि मला तिथे बोलण्याची संधी मिळते आहे, सन्मानित केलं जातं आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची, खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी या क्षणाची वाट बघत होते असं म्हटलं तरी चालेल. कारण जेव्हा मी ह्या शहरांमधनं भटकत होते तेव्हा मी फक्त ममता म्हणून भटकत होते. आज ममता सिंधुताई सपकाळ हे नाव घेऊन मी ह्या व्यासपीठावर बसली आहे. सो थँक्यू सो मच, तुम्हा सगळ्यांचे आभार. आणि थँक्यू सो मच वैभवराज, शोभाताई, कलावंत, तुमचे खूप खूप आभार मानते. आता तुझ्या प्रश्नाकडे येते. मुळात तो प्रश्न नाहीच आहे. ते मला वाटतं माझ्या आईचं जगणं आहे. कारण माझी आई काही बंडखोर नव्हती, म्हणजे माई, ज्यांना तुम्ही माई म्हणता. ती तिच्या घरामध्ये, तिच्या संसारामध्ये जे काही तिच्या वाट्याला आलेलं होतं ते सगळं ती सहन करत होती. तिचं रोजचं रुटीन, रोजची दिनचर्या हे सगळं चालू होतं. तिला काही मला हे घर सोडायचं आहे आणि मला हे बंध तोडायचे आहेत आणि मला मुक्त व्हायचं आहे असा विचार तिने कधीही केला नव्हता.
तिच्या 3 मुलांमध्ये जे काही परिवार होता, जावा, दीर, सासू, सासरे, नवरा, ह्या सगळ्यांमध्ये ती राहत होती. तो एक जो टर्निंग पॉईंट तिच्या आयुष्यामध्ये आला म्हणजे शेणखताचा गाडा. मी आता खूप डीपमध्ये नाही जाणार, बहुतेकांनी तो मूवी बघितलेला आहे, मी सिंधुताई सपकाळ, त्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये आहे. आणि त्या एका टर्निंग पॉईंटने जे तिच्यावर तिने जे अनुभवलं, ज्यातून ती गेली, आणि ते इतकं भयावह, इतकं हादरवून टाकणारं होतं की सगळे असताना अनाथपण काय असतं हे तिने अनुभवलं त्या काळामध्ये. म्हणजे आईवडील होते का? होते नाही, माझे आजोबा म्हणजे तिचे वडील हे त्याआधी गेले होते, पण तिला स्वतःची आई होती, भाऊ होता, बहिणी होत्या, तिचं स्वतःचं घर होतं. पण आपला परिवार, आपलं कुटुंब, आपलं सासर माहेर, आपलं गाव, आपलं गणगोत, हे जेव्हा सगळे तुम्हाला बहिष्कृत करतात आणि तुम्ही चूक नसता, तुम्ही न्याय्य गोष्टीसाठी लढत असता, त्यामध्ये सगळ्यांचा फायदा होणार असतो, पण त्याची किंमत फक्त एकालाच चुकवावी लागते. आणि त्यानंतर तिचा जो प्रवास आहे, म्हणजे तिचं स्मशानात राहणं असू देत, तिचं ट्रेनमधनं तिचा तो प्रवास असू दे, काही महिन्यांची मी तिच्या पोटाशी आणि तिने ट्रेनमधनं भीक मागणं असू दे, भिकाऱ्यांसोबत राहणं असू दे, हे सगळ्यातनं ती जेव्हा गेली ना, तेव्हा कदाचित मला असं वाटतं की ज्या परिस्थितीमधनं ती गेली, त्या परिस्थितीमध्ये सपोर्ट सिस्टीम, इथे मला वाटतं गणगोत हा सपोर्ट सिस्टीम म्हणून शब्द तिला अपेक्षित असावा, की एकटी आई पुरणार नाही आहे, तर सपोर्ट सिस्टीम असावी लागणार आहे. म्हणजे मामा असेल तर त्या मुलाची दिवाळी होईल, काका असेल तर विचारपूस होईल, आजी आजोबा असतील तर डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील. मग हे मानलेले का होईना, पण हे असावेत. पण ती इतकी हुशारही होती ना, मी हुशार हा शब्द वापरेन, की समोर बसलेला जो काही जनसमुदाय आहे किंवा जे कोणी तिच्यासमोर आहे, त्याच्यापर्यंत तिचं अपील पोहोचणं हे खूप महत्त्वाचं तिला वाटत होतं. आणि त्याच्या काळजापर्यंत जर पोहोचायचं असेल तर काळजाला भावणारा, लागणारा शब्द तिथे असला पाहिजे. आणि गणगोत हा शब्द असा आहे की जो डायरेक्ट तुम्हाला तिथे जोडतो. त्यामुळे मी आई झाले. आई कुणाची झाली? ज्यांचं कुणीही नाही आहे. जन्म मला दिला आहे, पण बाकीचे जे आहेत ते तिने जन्म दिलेले नाही आहेत. मग त्यांची जर मी आई झाले तर तुम्ही गणगोत व्हायला काय हरकत आहे? आणि कदाचित हाही विचार त्यामागचा असू शकतो की उद्या मी नसेल किंवा माझ्या पश्चात काय. मग आता मी असतानाच जर काही माणसं जोडली गेली, काही हात इथपर्यंत कायमचे जोडले गेले, तर माझ्या मुलांची पुढे आबाळ होणार नाही. म्हणून तिने स्पेसिफिक तो गणगोत शब्द वापरला असावा. मला आज तरी इतक्या सगळ्या शक्यता त्या ठिकाणी दिसत आहेत आईच्या त्या बोलण्यामध्ये. बाकी शक्यता तर तिच्यासोबत ती घेऊन गेली आहे, पण मला आजही असं वाटतं की आई दर दिवशी, दरवेळी एका नव्या शब्दांमध्ये भेटते, नव्या एखाद्या घटनेमध्ये भेटते, एखाद्या व्यक्तीमध्ये भेटते. अजून बरीच आई अशी शिल्लक आहे की जी मला अजून कळालेली नाही आहे. जर मला अजून काही याचे आयाम कळाले की गणगोत ह्या मागे नेमकं तिला काय म्हणायचं होतं, तर मी नेक्स्ट टाईम अजून शेअर करेन ते. थँक्यू. मी जसं म्हणालो होतो की मी माई झाले, तुम्ही गणगोत व्हा. मी आई झाली. मी आई झाले आणि तुम्ही गणगोत व्हा. हे नुसतं एक वाक्य नव्हतं आणि तुम्ही म्हणालात तसं की ती, आणि मला असं वाटतंच की ती त्यांची फिलॉसॉफी आहे आणि ते त्यांचं ब्रीद असल्यामुळं त्या हे एवढं सगळं कार्य उभं करू शकल्या. मला आता प्रश्न इथून सुरू होतो की संस्थेची निर्मिती याबद्दल, कारण साधारण मला वाटतं 11 संस्था माईंनी सुरू केल्या, त्याची सगळी सुरुवात झाली. हा सगळा डोलार आहे आत्ता एक मोठा. तर त्याविषयी तुम्ही जेव्हा मोठ्या होत होतात तेव्हा माई त्याला कशा सामोऱ्या जात होत्या, त्या कसा विचार करत होत्या ह्या सगळ्याबद्दल? जेव्हा ती हे सगळं करत होती, प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये होती, नेमकी त्या काळामध्ये मी तिच्यापासून लांब होते. म्हणजे माझं शिक्षण त्या काळात सुरू होतं. पण मला कायम असं वाटतं की माझ्या आईची समाजसेवा ही तिच्या जगण्याच्या उणीवेतून आलेली आहे. म्हणजे जे तिला नाही मिळालं ते देण्याचा मी प्रयत्न करेन, असा विचार तिने केला असावा. तिला खूप शिकायचं होतं. ती
पुस्तक वेडी होती, तिला शाळा शिकायची होती. म्हणजे तिच्या भाषणांमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर हाफ टाईम मराठी 4थी पास हा शब्द ती कायम सांगायची. दिवसाचा अर्धा वेळ तिचा गाई राखण्यामध्ये जायचा आणि अर्धा वेळ ती शाळेत जायची. उशिरा आले म्हणून गुरुजी एक ठेवून द्यायचे आणि बाहेर सोडलेल्या गाई म्हशी शेतात घुसल्या म्हणून शेतकरी येऊन दुसरी आणून द्यायचा. म्हणजे हा मार खात खात आणि अर्धा वेळ शाळेत जात तिने मराठी 4थीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पण तिला शिकायचं होतं, तिला अभ्यास करायचा होता. पण तिच्या संस्थेमधनं जेव्हा 2 मुलांनी PhD केली तेव्हा मला वाटतं हा तिचा सर्वोच्च सन्मान होता. कारण तिने विचारलेलं आम्हाला की सगळ्यात मोठी डिग्री कुठली. तिला हे माहीत नव्हतं. सगळ्यात म्हणजे इथं शिक्षण संपतं असं काय असतं. तर आम्ही आमच्या वकुबानुसार PhD हे उत्तर दिलं होतं. आणि PhD म्हटल्यानंतर जेव्हा 2 मुलांनी PhD केली, एकाने तर तिच्यावरच PhD केली होती, तेव्हा तिचा तो सुखावलेला चेहरा, त्यावेळची ती आई मला अजूनही स्पष्ट आठवते. दुसरी गोष्ट, ज्या ज्या परिस्थितीमधून ती गेली ती कुणावरही येऊ नये हा विचार तिने कायम केला. कायम. म्हणजे ती म्हणायची की मी जेव्हा हाक मारले तेव्हा माझ्या हाकेला कुणी होऊ नाही दिलं. आता माझ्या कानापर्यंत येणाऱ्या प्रत्येक हाकेला मला हो द्यायची आहे. मला ह्या जगातल्या प्रत्येक अनाथापर्यंत पोहोचायचं आहे हे ती कायम बोलत आली. कायम. म्हणजे ज्यांना शिकता आलं नाही त्यांनी शिकावं, ज्यांना कुणी नाही त्यांनी माझ्यापर्यंत पोचावं. जो येईल त्याला घर आहे, जो जाईल त्याला दार आहे. तिने कधी कुणावर अधिकार दाखवला नाही, कधी कुणावर सक्ती केली नाही, ना थांबण्याची ना जाण्याची. जो आला तो माझा म्हणायची. आओ जाओ घर तुम्हारा. म्हणजे भगवान कृष्णाचं दुसरं रूप वाटायचे मला ती कधी कधी, की सगळ्यात असूनही ती कुणातही नसायची आणि ती नसूनही सगळ्यात दिसायची. हेच तिचं रूप. काय समजा ताई, ती जेव्हा संस्था उभी होत होती, अर्थातच पहिल्या दिवशी ती काही संस्था नव्हती, त्याच्या काही आठवणी नक्कीच सांगेन. आपला जो विषय होता की माई आणि सप्तसिंधू, मी तेव्हाच म्हणणार होते की अरे एका संस्थेचं नाव काय घेतोयस, मला तर सगळ्या संस्थांविषयी सांगायचं आहे. 1986 सालची घटना आहे ती. आई मेळघाटामध्ये काम करत होती, अमरावती जिल्ह्यामध्ये. तिथल्या आदिवासींसाठी लढा तेव्हा तिचं चालू होता आणि तिला हे माहीत नव्हतं की हे काम एका फॉर्मॅटमध्ये सुद्धा करता येतं किंवा रजिस्ट्रेशन असतं किंवा चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटी कमिशनर, अशा काही गोष्टी असतात. हे काही माहीत नव्हतं. पण अशी काही जाणकार माणसं तिच्या अमरावतीची तिच्या संपर्कात आली आणि त्यांनी सांगितलं की माई, तुम्ही जर इतकं सगळं काम करताय तर तुम्ही एका ते संस्थेखाली का करत नाही. मग ती कशी करायची. मग चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मादाय अधिकारी असतात, त्यांच्याकडे जायचं असतं. त्यांच्याकडनं माहिती घेऊन तिने 1986 साली वनवासी गोपाळकृष्ण शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ हे सुरू केलं. आणि त्या संस्थेअंतर्गत सगळ्यात पहिलं तिने काय केलं असेल तर तिथला जो गरीब आदिवासी वर्ग होता किंवा गवळी किंवा कोरकू, सगळे त्या भागातले जे मेळघाटात असणारे, ती सगळी लोकं एकत्र आली. त्यावेळेस तिने जो विचार केला तो हा होता, तिने सगळ्यात आधी तिथे कृष्णाचं मंदिर बांधलं. आता ही 86 सालची गोष्ट आहे. 86, 87, 88. काय असतं की जिथे देव असतो तिथे माणूस प्रामाणिक असतो. मी त्या काळची गोष्ट करते, मी आताच नाही बोलत आहे. सो आणि एक असा पार हवा असतो माणसाला, एक अशी जागा हवी असते की जिथं मी बोलले तर कुणीतरी ऐकून घेईल किंवा कुणीतरी माझ्याशी बोलेल. मग ती अशी एक जागा झाली की जिथे सगळे येऊन तिच्याशी बोलायला लागले, तिचं ऐकायला लागले. 1992 साली तिने पहिली संस्था जी सुरू केली ती मेळघाटमध्ये सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह. मुलींचं का? कारण आदिवासी एरियामध्ये ज्या पद्धतीने ती लोक जंगला पहाडामध्ये राहतात, अशी काही मोठी मोठी गावं नसतात. 6-7 घरं झाली की एक गाव संपलं, 10-12 घरं झाली की दुसरं गाव संपलं. अशा गावांमधनं फक्त जायला यायला काही साधन नाही आणि शाळेजवळ कुठे राहायची व्यवस्था नाही, म्हणून मुलींचं शिक्षण बंद होऊन जायचं किंवा त्यांना शाळेतच पाठवलं जायचं नाही. सगळ्यात पहिले तिने त्या मुलींचा विचार केला आणि सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह 1992 साली जे तिने 10-12 मुलींना घेऊन सुरू केलं होतं, आता तिथे 60च्या वर मुली आजच्या तारखेला शिक्षण घेत आहेत. 92 साली ती संस्था सुरू झाल्यानंतर ती आली 1994ला पुण्यामध्ये. आईने सांभाळलेला सगळ्यात पहिला मोठा मुलगा दीपक दादा आमचा, ज्याला मी कुटुंब प्रमुख मानते आता आईच्या पश्चात.
त्याला वारसा हक्काने सासवडला, म्हणजे पुण्यापासून जवळ 20-25 किलोमीटरला, तिथे काही जागा मिळाली. जागा मिळाल्याबरोबर त्याने सांगितलं की आई, आपलं काम पुण्याला सुरू करूया का. 10-12 मुलं घेऊन आई पुण्याला आली. तिथेच ममता बालसदन सुरू झालं. आता ममता बालसदन हे नाव का, तर त्यावेळेस दीपकदादा म्हटला की जर ममताने आम्हाला आई दिली नसती तर आम्हाला आई मिळाली नसती. आता हे देणं घेणं तर मला माहीतही नव्हतं त्या काळामध्ये की आई द्यायची असते, आई घ्यायची असते, हा तर प्रकारही मला माहिती नव्हता. पण त्यांनी हा विचार केला म्हणून त्या संस्थेचं नाव त्याने ममता बालसदन ठेवलं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये तिचं काम चालू होतं. ती गोरक्षणचं काम करत होती, ती मेळघाटमध्ये काम करत होती. कुठून तरी तिच्या मनात विचारलं की माझी एक महिला संस्था असावी, म्हणजे महिलांसाठी काम करावं. मुळात एक बाईच हा विचार करू शकते की बाईला नेमकं काय हवं असतं. काही आईच्या काळजाची माणसंसुद्धा असतात, मी तुमचीही दखल नक्कीच घेईन. पण माझा हा मुद्दा आहे की बाईला कळतं की मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे. त्यासाठी कदाचित तिला ती महिला संस्था स्थापन करावीशी वाटली. तर ती 1998-99ची गोष्ट. मग त्यावेळेस आम्ही संस्था रजिस्टर केली, सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था. एवढं मोठं नाव आईने दिलं, कारण तिची इच्छा ही होती की त्या नावातूनच कळावं की मला काय काय करायचं आहे. सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था. त्याची ट्रस्टी इथे समोरच बसलेली आहे, जी संस्थापक ट्रस्टी आहे रूपा. आणि त्याच्या अंडर मग जे आपलं काम सुरू झालं, सन्मती बालनिकेतन जिथे तो आला होता, जी मांजरेला संस्था आहे, ती मुलांची संस्था आहे. मुळात काय आहे की इथे काय कायदे आहेत मला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण अंतर्गत मुलं मुली एकत्र ठेवता येत नाहीत एका वयाच्या. इथेच असणार आहे. सो ममता बालसदन ही मुलींसाठी संस्था झाली आणि मुलांसाठी सन्मती बालनिकेतन हे सुरू झालं. त्याच दरम्यान ती गोपिका गायरक्षणचं काम करत होती. गोपिका गायरक्षण ही वर्ध्यामधली संस्था, जी सप्तसिंधूच्या अंडरच आहे. सोडून दिलेल्या गायी, टाकून दिलेल्या गायी, विक्रीला घेऊन चाललेल्या गायी, अशा गायी तिने सोडवल्या. त्यामागचं कारण सांगते. माझा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. ज्या वेळेस तिचे 9 महिने भरून गेले होते, ती तिच्या राहणगाडग्यामध्ये तिची ती कामं करत होती. त्या दरम्यान तो शेणखत असा लढा दिला आणि एक वेळ अशी आली की घरातल्यांनी तिला फरफटत आणून गोठ्यात टाकून दिलं आणि त्या बेहोशीमध्येच डिलिव्हरी झाली, माझा जन्म झाला. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिच्याजवळ एक गाय उभी होती आणि मी अशी बाजूला पडले होते. दगडावर दगड ठोकून तिने माझा नाळ बाजूला केला. आई तेव्हा सांगायची मला की मी वनवासी मूव्ही जेव्हा आला तेव्हा त्यात 4 ते 5च दगड दाखवले ममता, पण तुझं नाळ 16व्या दगडाला तुटलं होतं, हे सांगायचे ते मला. आणि त्या क्षणी तिने जो काही शब्द दिला असेल गाईला की जेव्हा माझं कुणी नव्हतं तेव्हा तू माझ्यासाठी उभी झालीस ना, जेव्हा तुझं कुणी नसेल तेव्हा मी तुझ्यासाठी उभी असेल. कदाचित हातवाट त्या मागचा होता. आणि आज त्याच गोपिका गायरक्षणमध्ये 250 भाकड गाईंना मी सांभाळते. अरे वा, 250 भाकड गाई. त्यानंतर आई रशियाला गेली, 2017ची गोष्ट. आणि खूप 15-20 दिवसांचा तिचा तो टूर होता. तिथे तर गंमत अशी होती की आईला रशियन येत नाही. आईला रशियन काय, तिचं हिंदी तोडकं मोडकं होतं. म्हणजे तेरे गधेने मेरे बैल को लात काऊन मारली हे का ती काय सांगायची. भागते भागते आया तबदिशी पडलो, ही तिची वाक्य होती तेव्हाशी. आणि इंग्रजीत तर काय, इंग्रजी खरं तिला शिकायचं होतं, पण ती म्हणायची इंग्रजी म्हणजे माझ्यासाठी काला अक्षर भैस बराबर. सो तिथे गेल्यानंतर ती जे बोलायची ते जो दुभाषी होता तो इंग्लिशमध्ये मधून सांगायचा. मग तो रशियन ऐकायचा, तो रशियन भाषेमध्ये सांगायचा. अशी भाषणं तिने त्या काळामध्ये केली. आणि कुठेतरी तिच्या मनात हा विचार आला की मला सगळीकडे अनाथांसाठी काम करायचं आहे, सगळीकडे माझ्या संस्था असाव्यात. मग जागतिक लेवलला काय करता येईल, मग दुसऱ्या देशातही संस्था काढता येईल का, असा सगळा विचार करून तिने तो विचार करून मदर ग्लोबल फाउंडेशन ही 2017 साली रजिस्टर केली. आणि त्याच्या अंडर आता शिरूरलाच काम चालू आहे. आणि शिरूर पुणे जिल्ह्यामध्येच आहे, पण एक दिवस नक्की भारताबाहेर त्याच्या शाखा असतील. त्या संस्थेमध्ये आता जवळजवळ 110 मुलं आहेत. इथे 60, इकडे 85, माझ्याकडे 90 मुलं. असं सगळं एकंदर आकडा बघितला तर आज घडीला सगळ्या संस्थांमधनं
450चा आकडा निश्चित आहे. अजूनही ॲडमिशन सुरू आहेत आणि इथून पुढेही ते होत राहणार आहेत. सो आता मी सगळ्या संस्थांविषयी माहिती दिलेली आहे. आपण फक्त एक प्रश्न असाही येतो मला की मी जेव्हा सन्मतीला आलो तेव्हा ना मुलांच्या राहण्याबद्दल, त्यांच्या तिथल्या असण्याबद्दल, त्यांच्या वावराबद्दल, कारण मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या त्यामुळं आणि मी खूप पुस्तकांविषयी चर्चा केली वगैरे असं बरंच काही झालं. पण त्या अनुभवाविषयी मला कधीतरी लिहायला आवडेल, पण माहीत नाही. पण हे ना शब्द जड असेल पण मला तसं म्हणायचं नाही, तो संस्कार आहे एक त्या वास्तूचा. त्यांनी कदाचित त्यांच्या मोठ्यांना तसं वागताना बघितलं आहे. ह्याची सगळीच पाळंमुळं खरं तर माईंपासून आहे. तर मग नेमकं मुलांनी त्या वसतिगृहामध्ये असताना काय करावं, काय करू नये, त्यांना आपण काय शिकवावं, काय शिकवू नये, याच्याविषयी त्यांचे काय विचार असायचे? माईंचे हां. माई प्रचंड कडक होत्या, खूप स्ट्रिक्ट होती आई. म्हणजे मी लहान असताना तिचा उसाने मार खाल्ला आहे. आईने ऊस फुटला होता माझ्या अंगावर. कारण हे होतं की मी एका आजोबांची टोपी उडवली होती. तिच्या समोर बसलेल्या, काही नाही, 3री-4थीला असेल, कुठून तरी खेळून आले आणि ते दोघं जण गप्पा मारत होते. काय वाटलं मला काय माहिती, मी त्यांची टोपीला असा हात लावून ती टोपी उडवली. खरं तर हे खूप चुकीचं आहे, आता कळतं आहे ते. पण आईने त्यांना जाऊ दिलं आणि एक अख्खा ऊस माझ्या अंगावर आईने फुटला होता. मला आजही माझ्यापेक्षा मोठ्या लोकांशी जोरात पण बोलता येत नाही. मी खूप पोलाइटली बोलते त्याच्याशी, ती भीती इतकी आहे त्याची. संस्कार हा उपजत तिच्यामध्ये ते होतं की संस्कार हा असा करायचा असतो ना की समोरच्यालाही वाटलं नाही पाहिजे की माझ्यावर संस्कार होत आहेत आणि करण्यालाही हा आ मानता नाही आला पाहिजे की हो आम्ही संस्कार करतोय. म्हणजे एखादी चुकीची गोष्टसुद्धा ती बोलताना कायम हा दाखला द्यायची की लोण्यातून केस निघावा ना ममता तशी घटना घडावी. आता त्याचा अर्थ कळतो. मी आपलं लोणी आणि केस इमॅजिन करत बसायचे की लोण्यातून केस निघावा, लोण्यातून काय हे. आता कळतं की तिला म्हणायचं काय होतं की ते लोण्यालाही कळू नये आणि ते त्या केसालाही कळू नये, हा तिचा विचार होता. आणि तिला बघत आम्ही मोठे झालो, आम्हाला बघत बाकीचे मोठे होत आहेत. त्यामुळे तिने जे आम्हाला दिलं ते तसंच टिकवून आमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत ते पोचवणं, मला वाटतं ही मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही जे वागतोय ते, आणि त्याही पुढे जे आमच्याकडून आता घेत आहेत त्यांना इतक्या प्रमाणात ते द्यावं लागणार आहे ना की तिथेही फिल्टर लागणार आहेत. पिढी बदलती आहे, आपण पिढीवर या कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करूच शकत नाही, करूही नाही. ती ते घेते, तिला जे ऑब्झर्व करायचे ते ती ऑब्झर्व करतेच आहे. त्यामुळे जर तू पाहिलं असेल तर सगळ्यात जे चांगलं आहे, मग ती भाषा असू दे, मग ते कपडे असू देत, मग ते अन्न असू देत किंवा ती पुस्तकं असू देत, जे जे चांगलं आहे ते त्या मुलांपर्यंत पोचवणं ही आमची जबाबदारी आहे. कारण बाहेरचं जे जग आहे, तुम्ही कुठल्याही शाळेच्या बाहेर जर ती शाळा सुटताना उभं राहिलात तर तुम्हाला त्या मुलाचं भावविश्व कळेल. हे मी कायम सांगते. मुलांची भाषा कळते, मुलांची बॉडी लँग्वेज कळते. कुठल्याही शाळेच्या बाहेर उभं राहा आणि ते खूप विदारक आहे ज्या पद्धतीची भाषा मुलं बोलत आहेत. मी त्यांना नाही दोष देणार, मी कधीच दोष देत नाही, कारण त्यांच्या पुढे आपण तेच वाटलं आहे. आम्ही लहान असताना जर आम्हाला आमच्या मोठ्यांनी सांगितलं की हे करू नको, तर आम्हालाही प्रश्न पडायचे की का करू नको, पण हिंमत नव्हती बोलायची. करू नको म्हटलं ना मग करू नको, कर म्हटलं ना की केलं. अगं पण का करायचं हे बोलायची आम्हाला हिंमत नव्हती. आत्ताची मुलं ही कर म्हटलं तर करतात, नका करू म्हटलं तर नाही करत. फक्त एक बदल आहे की त्यांना ते सांगावं लागतं की का करू नको आणि का करा. आणि त्यांना पटणारी उत्तरं जर आपल्याकडनं दिली गेली नाहीत तर तिथे तो क्लॅश होतो. आमच्या वेळेस, इव्हन आपल्या वेळेसही म्हणता येईल की शेअरिंगसाठी माणसं होती. घरात कुणी ना कुणी असायचं, मैत्रिणी मित्र, हे तर नंतर शाळेपासून, म्हणजे शाळेनंतर. पण आपण आपल्या घरामध्ये जास्त रमायचो, आपण आपल्या नात्यांमध्ये रमायचो. एक मावशी जवळची असायची, एक आत्या जवळची असायची, नाही काही तर आजी असायची, कुणीतरी. ह्या मुलांपुढे काय देतो आहे आपण? मुळात आईवडिलांना एकतर संयुक्त कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, आता त्या विषयाकडे नाही जात. पण विषय हा आहे की त्या मुलांपर्यंत जे जातं आहे आणि तिथे त्यांना प्रश्न पडले
त्याची उत्तरं त्यांना हवी आहेत. ती जर त्यांना योग्य मिळाली नाही किंवा ते देणारं जर कुणी नसेल तर ते आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या कवितेनुसार अर्थ लावणारच आहेत. मग तो चूक असो बरोबर असो, आपण त्यांच्यासाठी अवेलेबल नाही आहोत. म्हणून माझ्या संस्थेमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला भरपूर स्टाफ दिसेल. मी आहे, माझ्यासोबत सीमाताई आहेत, आमचे काउन्सिलर दिनेश सर आहेत, काउंटरवर आमचे राजभाऊ आहेत, त्यांच्या शेजारी कल्पनाताई आहेत, इकडे आमचे प्रताप सर आहेत, निलेश सर आहेत, काशीनाथ सर आहे, नाही काही ते किचनचा स्टाफ आहे, आमचे सुरेश भाऊ आहेत. ज्याच्यासोबत तुमची लिंक जुळेल, ज्याच्यासोबत तुमचं ट्युनिंग होईल, बोला. मी कायम माझ्या स्टाफला एकत्र करते आणि एकच सांगते, मुलांशी बोला. त्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांचं सध्या काय घडामोडींकडे लक्ष आहे, बोला तुम्ही मुलांशी. मग ते काय होतं त्या गोष्टी कळतात. माझ्या चुकीच्या आहेत ते तसंच डोळ्यातून केस काढावं तसं बाजूला करता येतं. जे आत्ता पुरवणं आवश्यक आहे, जो विचार आता सोडणं किंवा तिथे पोचवणं गरजेचं आहे ते करता येतं. आणि मुलं घडतात. म्हणजे माझी आई जेव्हा गेली तेव्हा तिला शेवटचं मांजरीमध्ये आणलं होतं. तू आल्यास मांजरीला. जो ॲवॉर्ड्सचा हॉल आहे ना, त्या दिवशी पूजा होती, त्या ॲवॉर्ड्सच्या हॉलमध्ये तिला ठेवलं होतं. त्या ठिकाणी सगळा मीडिया गेटच्या बाहेर होता, सगळे पोलीस आजूबाजूला होते, तमाम गर्दी होती. पण आमच्या सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही शेवटचं दर्शन घ्या, म्हणजे माईंना नेता येईल. त्या क्षणी ज्या पद्धतीने मुलं आली आणि आईला राऊंड मारून माझ्या समोर येऊन थांबली आणि मला बिलगली. तू होतीस तेव्हा. एक पायाला बिलगला, एक मागून बिलगला, एकाने गड्याला मिठी मारली. पण तो जो क्षण होता त्या क्षणाने मला हे सांगितलं की आता माझं रडणं थांबलं पाहिजे आणि यांच्यासमोर मी रडता कामा नये. कारण मी जे गमवलं आहे माझ्या कैक पटीने यांनी गमवलेलं आहे. हा प्रसंग यांच्या आयुष्यात कदाचित दुसऱ्यांदा घडत असणार आहे. हे माझं पहिलं दुःख आहे, पण हे त्यांच्या बाबतीत कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा घडत असेल. त्यामुळे मी माझ्या दुःखाला आवर घातला पाहिजे आणि यांना हा विश्वास दिला पाहिजे की आई फक्त देहाने गेली आहे, पण आई आपल्यासोबतच आहे. मग काय केलं तर त्यांचं कुठलंच रुटीन किंवा त्यांचा पॅटर्न अजिबात बदलू दिला नाही, अजिबात नाही. म्हणजे त्यांचं शिक्षणाचा पॅटर्न, ज्याला जे शिकायचं तो ते शिकेल. जेवणाच्या मेनूत बदल नाही, कपडे लत्त्यात बदल नाही. खूप ओढाताण झाली त्या काळामध्ये, कारण आमची आई एकमेव तेव्हा आमचा आधार होती. भाषण नाही तर राशन नाही म्हणत तिने अख्खा देश पिंजून काढला आणि त्यातून मदत गोळा केली आणि त्यातून संस्था उभ्या झाल्या, मुलं मोठी झाली. पण ती गेल्यानंतरचा जो काळ होता, मला काही भाषण द्यायची सवय नव्हती. मी काही कधी व्यासपीठावर बसेन आणि बोलेन हे मला तेव्हा तर माहीतही नव्हतं. पण त्या काळामध्ये ओढाताण करून का होईना मुलांचं काहीच धक्का लागू दिला नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास हा बसला की हो, आजही आई आपल्याला बघते, आपलं काही बदललं नाही म्हणजे आपली आई आपल्यासोबत आहे. आणि ती जबाबदारी खूप जास्त होती त्या काळामध्ये. आता सगळं सेटल झालं आहे. आता व्यवस्थित मुलं पुढे जात आहेत. मागच्या महिन्यातच माझा सगळ्यात मोठा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट त्याने कंप्लीट केलं. माझा प्रत्येकचं म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याचं. माझ्या मायाने इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केली. आता अंधेरीला एक मुलगी आहे जी शिकते आहे. नवलेला फार्मसीमध्ये मुलं शिकत आहेत. आईचं हेच म्हणणं होतं की त्यांना जे हवं आहे ना ते मिळू देत. आईने तेच केलं आणि तिला बघताना, तिला ती मुलं मोठं करताना जे आम्ही पाहिलं ते सेम आता मुलांपर्यंत पोहोचवते. सगळा पॅटर्न तोच. एकच की तिथे ना खूप अंधार आहे. जर आपल्यापैकी कोणी टॉर्च घेऊन उभं राहिलं तर लोक धडपडणार नाही. ताई, काय झालं होतं की तुम्ही अजून येणार होतात आणि त्या दिवशी कार्यक्रम होता प्रकाशनाचाच. आणि तर जेव्हा मी वरती गेलो तिकडे ते सगळे गिफ्ट रॅप नाही, कॅलेंडरचं प्रकाशन होतं ना, वाढदिवस होता. आणि आणि त्या दिवशी ते सगळे कॅलेंडर गिफ्ट रॅप करणं सुरू होतं. आय थिंक दिनेशच तिकडे होता आणि आम्ही सगळेच बसलो होतो. आणि मग मला ना त्या माझ्या मित्राचं आत्ता नेमकं नाव आठवत नाही आहे, पण त्याच्या डायरीत असेल. पण तो आला आणि दिनेश बहुतेक म्हणाला असेल की विचार ना ते काय करतात. आणि मग आम्ही बोलायला लागलो. आणि मग मी त्याला म्हटलं तुला काय करायचं आहे, तर तो मला म्हणाला मला बिझनेसमन व्हायचं आहे. म्हणलं वा क्या बात आहे.
मी म्हटलं कसला बिझनेस करायचा तुला? ठरलं नाही माझं काही. मी म्हटलं ओके, पण मग तू कुठल्या बिझनेसमॅनचं पुस्तक वाचलं आहेस का? मग तो मला म्हणाला मी काय तसलं काही वाचलं नाही आहे आणि मी काय फार वाचत नाही, शाळेचे टेक्स्टबुक वाचतो. म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. तो मध्येच ब्लँक झाला, तो कुठेतरी गेला, मग तो परत आला आणि म्हणाला तू कुठली पुस्तक वाचलीस? आणि मग आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली आणि मग तेवढ्यात काय झालं मला आठवत नाही आणि कोणीतरी म्हणालं जा त्याला अख्खा तो ब्लॉग दाखव. आणि मग तो म्हणाला येणार माझ्यासोबत? म्हटलं तू येऊन गेलास तर नक्की येणार. म्हणून आम्ही चालायला लागलो. आणि मग त्यांनी मला परत प्रश्न केला की तुला कोण आवडतं सगळ्यात चांगला बिझनेसमन, तुझ्या लेखी कोण आहे? आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावर गेलो. आम्ही जेव्हा 3ऱ्या मजल्यावर पोचलो, मी डावीकडे वळलो कारण तिथे ते ब्लॉक्स होते. मला दिसलं की तिथे काहीतरी आहे पण ते बंद आहे. मला असं वाटलं कदाचित ते बंद असेल, पण तेवढ्यात त्याला बहुतेक कुलूपच नव्हतं, ते फक्त उघडायचंच होतं. कल्पना अशी असते ना की ते बंद ठेवलं की मुलं त्रास देणार नाही, म्हणून ते तसं असतील असं ह्या अर्थाने मी दुसरीकडे वळलो. पण लगेच त्यांनी दार उघडलं. मला नाव आठवत नाही. हां, बादल. सो आणि त्यांनी दार उघडलं आणि मी आत गेलो. मी परत शांत होतो कारण तिथे काही बोलण्यासारखं नव्हतं त्या खोलीत. तो अनुभव होता ज्याला मी गाभारा म्हणेन असेल. शब्द जर मला म्हणायचं असेल की तिथे नेमकं काय होतं तर तो एक गाभारा होता. तिथे जाऊन आपण फार तर फार ध्यान करू शकतो. तिथे माई राहायच्या ना इफ आय एम नॉट रॉंग. आणि काय झालं की तिथे ते सगळं लावून ठेवलं आहे ना सगळं. तर बादल माझ्याकडे आला आणि म्हणाला ते ना माईंचं घड्याळ आहे आणि ते अजून चालतंय. आणि मग नंतर परत मी आणि बादल बराच वेळ गप्पा मारल्या. मी लायब्ररीत बसलो. मग लायब्ररीत गेल्यावर बादल म्हणाला यातलं कुठलं पुस्तक वाचू मी वगैरे वगैरे, ही चर्चा झाली. पण त्यांनी असं मला म्हणणं की ते घड्याळ अजून चालतंय ह्यात खूप काही होतं. आणि आय थिंक तुम्ही आता जे सांगत होतात ती त्याची समरी आहे की ते घड्याळ चालतंय. त्याला त्या सगळ्या वस्तूंमध्ये जे दिसलं ते घड्याळ होतं. तिथे माईंना मिळालेले सगळे पुरस्कार आहेत लावलेले, त्यांच्या आठवणी आहेत, त्यांचे काही पुस्तकं, त्यांचे कपडे, असं काही बरंच तिथे दिसतं. त्यांचा पलंग आहे त्या खोलीत आणि त्यांची पेटी पण आहे, राईट. हां, सो त्यांची ती पेटी पण आहे. पण बादलला ते पटकन ते घड्याळ दिसलं आणि तो मला म्हणाला ते घड्याळ अजून चालतंय. आणि मला खरंच काय बोलू त्याला काही कळलं नाही. मी म्हटलं चल आपण खाली जाऊ आणि आम्ही खाली आलो कारण त्या गाभाऱ्यात फार वेळ बसताही आलं नाही. का माहीत नाही, पण ते बघून झाल्यानंतर तिथून बाहेर यावं असं वाटत होतं आणि मी तिथून बाहेर आलो आणि मग बाकीचं जे काही झालं ते. पण ते घड्याळ अजून सुरू आहे हे माझ्या डोक्यात खूप राहणार आहे काळ. ताई, आपण जसं आता ह्याबद्दल म्हणत होतो की आता ना काय झालं की कदाचित एका पॉईंट नंतर सगळंच काही शाश्वत नसतं. जशा माई गेल्या त्याच्यानंतर तुम्ही आत्ता म्हणताना म्हणालात की मी नाही रडू शकत मला, आणि कदाचित तोच क्षण होता त्या जबाबदारीच्या जाणीवेचा. हक्काचे जेव्हा प्रश्न पडतात, जेव्हा असं वाटतं की हे सगळं का चाललंय, तेव्हा त्याची उत्तरं ज्याच्याकडे असू शकतात ती व्यक्तीच जेव्हा आपल्या अवतीभोवती नसणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर ती जबाबदारी दिसते. काय झालं, कशी ती जबाबदारी कशी स्वीकारली? माझ्या आईची 2 वाक्य मला आठवतात. त्याआधी हे सांगते की आई असताना मी कायम पडद्यामागे राहून काम केलं. म्हणजे ऑफिस, डॉक्युमेंट्स, गेस्ट, जे टेक्निकल जो भाग असतो संस्थेचा तो सांभाळलं. आईसोबत कधीच कुठे गेले नाही. एक पद्मश्री आणि एक कौन बनेगा करोडपती सोडलं तर कधीही कुठे आईसोबत गेले नाही. त्यामुळे आई काय करते, आईच्या परिचयाचं कोण आहे, आई कोणाला भेटते, कुणाच्या किती संपर्कात आहे, कोण किती जवळ आहे, कोण किती लांब आहे, मला काही आयडिया नव्हती.
पण जेव्हा एका क्षणात म्हणजे होत्याचं नव्हतंच म्हणायला हवं आई गेल्यानंतर, ते झालं आणि मी कोसळले होते, पूर्ण कोसळले होते. म्हणजे माझी आई माझ्यासाठी आई होती, वडील होती, भाऊ होती, बहीण होती. माझं अख्खं गणगोत माझी आई होती. आता परत गणगोत इथे आलं बघ. माझं सगळं सगळं काही म्हणजे माझी आई. आणि ती अचानक नाहीशी म्हणून आता एकदम उघड्यावर पडणं किंवा आपल्याला वाचवणारा पहाड, आपलं रक्षण करणारा पहाड अचानक बाजूला होणं आणि सगळं आपण सगळं जगासमोर येणं, हे खूप सारा गुंता डोक्यामध्ये होता तेव्हा माझ्या. पण माझ्या आईने ज्या 2 ओळी कायम माझ्यासाठी वापरल्या, जे ती बऱ्याचदा भाषणांमधूनही बोलली आणि मलाही तिने हे पर्सनली सांगितलं होतं की तू रक्तावर नाही गेली ममता, तू माझ्या दुधावर गेली आहेस. ही आई कायम बोलायची की तू माझ्या दुधावर गेली आहेस ममता. आणि दुसरं वाक्य हे होतं की मासळीच्या पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही, ते जन्मताच शिकून येतं. पाण्यात जन्म झालाय, पोहायचं कसं. पहिले 6 महिने, पहिलं वर्षभर खूप काय म्हणतो आपण, सुचलं नाही मला काही, खूप गोंधळले होते. आणि त्या काळात असं व्हायचं ना की जो येईल सांत्वनाला, अजूनही लोक सांत्वनाला येतात माझ्या, अजूनही मला आईच्या नवीन नवीन गोष्टी कळत राहतात, नवीन नवीन घटना कळत राहतात. तिने काय काय अजून केलं आहे की जे मला आजपर्यंत माहीत नाही आहे. आणि मी मगाशी जसं म्हटले की अजून अशी किती आई शिल्लक आहे की जी मला अजून माहिती नाही आहे. हा मला दरवेळी तो अनुभव येत राहतो. पण जेव्हा आई मला हे जे वाक्य आहे की मासळीच्या पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही, त्या दरम्यान जितकी लोकं माझ्या सांत्वनाला आली ती एकच वाक्य बोलायची, ताई आता तुम्ही भाषणं सुरू करा. मला ते कळायचंच नाही, कारण आई आणि भाषण हे इतकं बेमालूम मिश्रण होतं किंवा समीकरण होतं ना ते, की आई आणि भाषण नाही तर राशन नाही, राशन नाही तर संस्था नाही, हे सगळं. त्याच्याही आधीचं तिचं एक वाक्य होतं की माझ्या गाण्याने मला खाणं दिलं. हे ती तिच्या रेल्वेच्या प्रवासात जो काही तिने ट्रेनमध्ये भीक मागून जो प्रवास केला ते त्याच्याशी संबंधित होतं की माझ्या गाण्याने मला खाणं दिलं आणि नंतर भाषण नाही तो राशन नाही म्हणून हे ती बोलले. मी काय भाषण देऊ, मला जो येईल तो बोलायचा की ताई आता तुम्ही भाषणाला लागा, ताई आता तुम्ही भाषणं करा. अरे बाबा, भाषण करणं हा माझा पिंड नाही आहे. मला स्वतःचीच ओळख अजून व्हायची होती, कारण कायम आईच्या पदराखाली, आईच्या सावलीखाली, त्या छत्रछायाखाली एक सुखी होते मी. माझी निमूटपणे कामं करत होते. पण एका क्षणी असं जाणवलं की आपण भाषण नाही सांगू शकत, बोलू शकत, भाषण नाही देऊ शकत. माझ्या आईकडे तिचं स्वतःचं जगणं होतं, तिचं स्वतःचं आयुष्य होतं, तिचे भोग होते, तिचं सुख होतं, तिचा आनंद होता, तिचं काम होतं, संस्था होत्या, कार्य होतं, हे सगळे विषय तिच्यासाठी होते. तिचं वाचन प्रचंड होतं, तिचं पाठांतर प्रचंड होतं. मी काल कुणाला भेटले तर मला आज आठवत नाही, इतकी वेंदळी आहे मी, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. मग मी काय करणार. एका क्षणी असं वाटलं की ठीक आहे, भाषण हा शब्द आपण बाजूला ठेवूया, पण आपण लोकांसमोर जाऊन, लोकांना भेटून आपल्या आईबद्दल बोलू शकतो. जी आई अजून लोकांना माहिती नाही ते सांगू शकतो. जे काम आपण करतो आहोत, ज्या पद्धतीने करतो आहोत ते आपण लोकांना बोलू शकतो. आणि मग हळूहळू त्यावर विचार करत गेले, हळूहळू तो विश्वास यायला लागला. मला वाटतं 2023मध्ये माझं याच्यामध्ये ABP माझावर माझा कट्टाला मुलाखत झाली. कुठल्या तरी स्टुडिओत जाऊन बोलायची ती माझी पहिली वेळ होती. मी त्याच्या आधी कधी कॅमेरा वगैरेचं काही फेस केले नव्हते. म्हणजे KBCला जरी गेले तरी आईसोबत होते माझ्या. मला काही भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. उलट अमिताभ बच्चनला पाहून माझं तोंड एवढं मोठं आ झालेलं तेव्हा ते करायला मला माझ्या हाताचा आधार घ्यावा लागला होता की एवढा मोठा 6-6.25 फूट अमिताभ आणि तो आपल्या आईच्या पाया पडतोय. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3-3 वेळा पायाला हात लावतोय. त्याच्यासमोर आपण 2-2.5 तास बसलोय. एपिसोड तो काहीतरी 51 का 52 मिनिटाचा होता, पण आमचं 2.5 तास शूटिंग चाललं होतं आणि 2.5 तास मी अमिताभच्या समोर बसून होते. तर ते बळ किंवा ते सगळं ते आईसोबत असल्यामुळे काहीच वाटायचं नाही. पण नंतर असं वाटलं की आईला आपण सोबतच ठेवायला हवं आहे. आई गेली देहाने, ती फॅक्ट आहे आपल्यासाठी, पण आई असते. मुळात आई कधी आपल्या लेकराला सोडून जाईल यावर आता माझा विश्वासच नाही राहिला. आई असते, फक्त ती जाणवावी लागते. माझा तो प्रचंड विश्वास आहे की माझी आई माझ्यासोबत आहे. इवन मगाशी त्या कोपऱ्यात बसून जेव्हा तू सांगत होता तेव्हा मी मनातल्या मनात हे म्हणत होते की आईसोबत राहा. आता इथे कुठेतरी असेल, ऐकत असेल, आपल्याला बघत असेल.
मी जेव्हा त्या ABP माझ्याच्या स्टुडिओमध्ये गेले, मुंबईला अंधेरीला स्टुडिओ आहे, रोडवरनं काचेच्या दरवाजातनं तुम्हाला आज जावं लागतं. मी मनातल्या मनात फक्त बोलले की आईसोबत राहा. हे मी आजही बोलते. लोकांना तो वेडेपणाही वाटू शकतो, पण ती आहे सवय मला. आता आई गेल्यानंतर ती आपसूक लागली. मी स्टुडिओमध्ये गेले, राजीव खांडेकर आले, मी शेजारी बसले. कंटिन्यू आमचा एक 50-55 मिनिटांचा तो एपिसोड झाला आणि खांडेकर सरांनी मला विचारलं की ठीक आहे, मग आता आपण एक गझल घेऊया, तुमची गझल. मी त्यांना म्हटलं झालं पण? तर ते मला म्हटले हो, तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? म्हटलं नाही नाही, मला काही सांगायचं नाही. पण एकही म्हणजे काय म्हणतो, एकही सेकंद आम्ही थांबलो नाही, एकही ब्रेक आम्ही घेतला नाही. आम्ही अखंड बोलत होतो आणि तेच विनय माझ्या तेव्हा सोबत होता. आणि सगळी ती मुलाखत झाली, चहापाणी झालं, खाली उतरलो आणि विनयने पटकन माझ्या पायाला हात लावला. मी त्याला एकदम हे केलं, म्हटलं अरे काय झालं तुला? म्हटलं ताई असं वाटत होतं ना की आईच तुमच्या बाजूला बसली आहे. माझ्या काळजात असं लक्कन हल्लं एकदम की मी हेच वाक्य याच पायरीवर आज जाताना बोलले होते. असं वाटत होतं की आई तुमच्या बाजूला बसते, ती तुम्हाला सांगते की हे बोल ममता, हे बोल ममता, हे बोल ममता, आणि तुम्ही बोलताय. तुम्ही बोलतच नव्हता. म्हटलं ताई आईच बोलत होते. म्हटलं जिंकले मी, मला हेच हवं होतं. आणि तेव्हापासून जो विश्वास आहे माझा की माझं जे काही मी करते आहे, ज्या प्रामाणिकपणे करते आहे, ज्या पद्धतीने करते आहे, माझी आई बघते आहे. आणि एक दिवस मला तिला ह्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. तेव्हा मला तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे आणि तिला सांगता आलं पाहिजे की मी जेव्हा खाली होते तेव्हा मी काय काय काम करून आली आहे आणि कशा पद्धतीने करून आली. ती प्रामाणिकता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. खरंच म्हणजे मला ह्याची थोडी कल्पना होती की विचार संपणार आहेत हे सगळं ऐकत असताना, पण आय हॅव टू डू माय जॉब. पण ताई, भाषण नाही तर राशन नाही असं त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये पण म्हटलं आहे. आणि त्यांनी ते खूप वेळा म्हटलं आहे पण की जेव्हा मला लोकांकडे मला मदतीचा हात पसरायचा होता तेव्हा मी माझी झोळी पुढे केली आणि मी ते करण्यासाठी मी भाषणं द्यायला सुरुवात केली. एक व्यक्ती जिचं फॉर्मल शिक्षण नाही आहे काही आणि मग तिच्या अख्ख्या त्या तासाभराच्या भाषणामध्ये खूप सारे शेर, खूप साऱ्या कविता, खूप सारे नवीन उल्लेख येतात. ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय आठवणी? आठवणी म्हणजे मी म्हणाले ना की ती पुस्तक वेळी, वाचन वेळी, कुठलाही कागद समोर आला ना, म्हणजे इस्त्रीचे कपडे पेपरमध्ये आहेत तर ती पहिले ते इस्त्रीचे कपडे बाजूला करायची, तो पेपर पहिले उघडायची काय याच्यामध्ये. बरेचदा तर तिच्याच बातम्या सापडायच्या असंही झालं. पण कुठंही अक्षरं दिसली की ती वाचायची. म्हणजे तिच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख आहे असा की तेव्हा जो किराणा यायचा तेव्हा कागदी पुड्यांमध्ये गूळ यायचा, कागदी पुड्यांमध्ये बाकीचं घरातलं वाणसामान, डाळ, तांदूळ हे कागदी, तेव्हा प्लास्टिक नव्हतं. ते कागदं ती लपवून ठेवायची आणि ती कागदं ती वाचायची. तिला जे ती वाचेल ना हे लगेच पाठवायचं. जे पाठ होत नाही असं तिला वाटेल ना की हा शब्द मी अडखळतीये किंवा बघा मी अडखळले किंवा ही लय मला पकडता येत नाही, ती चक्क वहीत लिहून काढायची त्या ओळी. मला हे आलं पाहिजे, मला हे बोलायचं आहे, मला हे भावलं आहे, मला हे समोर पोचवायचं आहे. आणि बहिणाबाई असू देत, सुरेश भट असू देत, तुकडोजी महाराज असू देत, श्रीकृष्ण राऊत असू देत, कितीतरी दाखले तिच्या भाषणातून आले. हे तिचं वाचन होतं. म्हणजे माझ्या घरातही जेव्हा ती शेवटचे तिचे 3-3.5 महिने माझ्या घरात, मला ती माझ्या म्हणजे बेडवर मध्ये झोपलेली आणि आजूबाजूला खूप सारी पुस्तकं पडलेली अशीच आठवते. आणि एक पुस्तक एका वेळेला वाचणार नाही, एक आत्ता सकाळी वाचणार, दुसरं दुपारी वाचणार, तिसरं संध्याकाळी वाचणार. म्हणजे जे पुस्तक जिथं उघडेल ना, आधी तिने ते वाचलेलं असायचं, आता फक्त जिथून पान निघेल ना तिथून ती पुढचं वाचायची. इतकं तिचं सख्य त्या पुस्तकांशी होतं. तिला बाकी काही आवडायचं नाही. पुस्तक, विद्या, शिक्षण, नॉलेज, ज्ञान जितक्या मार्गाने मिळवता येईल आणि जितकं मिळवता येईल ती अधाशी होती ह्या बाबतीत. हा एक शब्द मला म्हणजे कदाचित तो चुकीचा अर्थ निघेल, पण ती ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत तिच्या क्षमतेनुसार जे तिला शक्य होतं त्यानुसार ती सगळीकडनं कायम ज्ञान मिळवायची.
तिला ABCD शिकायची होती, तिला इंग्रजी बोलायचं होतं, तिला इंग्रजी शिकायचं होतं, ते नाही शिकता आलं. इवन करोना काळामध्ये ती हार्मोनियम शिकली. ती हार्मोनियम अजूनही तिथे आहे, तिथे आहे ती हार्मोनियम शिकली. तिचे व्हिडिओ माझ्या वॉलवर आहेत हार्मोनियम वाजवतानाचे. तिला ड्रायव्हिंग शिकायची होती. आयुष्यभर तिने प्रवास केला. ड्रायव्हरच्या बरोबर अशी क्रॉस असायची ती, त्याचा स्पीड किती वाढला आहे, त्याचा हात क्रॉस जात नाही आहे ना स्टेअरिंग फिरवताना, हे सगळ्यावर तिचं बारीक लक्ष असायचं. म्हणजे आकाश आता इथे असेल, हे सगळे तिच्या पठडीमध्ये तयार झालेत, तिच्या हाताखाली तयार झालेत. फक्त ती स्टेअरिंगवर बसली नाही, नाही तर गिअर बदल रे हे ती मागून सांगायची. इतकी ती प्रत्येक, मी सांगू का, मला माझ्या आईमधून कायम एक लहान मूल दिसायचं, ज्याला प्रचंड कुतूहल आहे, जे प्रचंड चिकित्सक आहे आणि ज्याला सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या, अशीच ती होती. त्यातूनच तिचं ते व्यक्तिमत्व घडलं की जे ती बोलली, जे तिने सांगितलं, जे तिने पाठ केलं, जे दाखले तिने दिले, जे पुरावे तिने दिले, ते तिच्या जगण्यातून, तिच्या सवयीतून, त्यातून ते आलेले आहेत. येणाऱ्या अडचणींकडे माई कशा बघायच्या? खरं सांगू आणि का, त्याला जोडून अजून एक, म्हणजे जशी अडचण आली आणि जेव्हा पुरस्कार मिळाले, जेव्हा सगळ्यांनी कौतुक केलं, कामाचा उल्लेख केला सगळीकडे, तेव्हाची माई कशी होती आणि अडथळे आले तेव्हाची माई कशी? खरं सांगू का, तिने अडचणीकडे अडचण म्हणून कधीच बघितलं नाही. तिने ते कायम चॅलेंज म्हणून स्वीकारलं. कायम मला जिथून माझी आई आठवतीये, जेव्हापासून आठवतीये, म्हणजे तुम्ही जर माईंचे व्हिडिओ बघितले असतील तर काही व्हिडिओमध्ये असतं की ते फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर वेदना सहन करायला शिका, कारण काट्यांना बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. हे बेसिक आहे. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले, हे बेसिक आहे. त्यानंतर पुढचं तिचं वाक्य होतं की तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस हे काटे तुम्हाला म्हणतील की आइए, वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है, आप चलना सीखो. हा तिचा ॲटिट्यूड होता. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची तिची ती नजर होती. आणि त्याही पलीकडे तिने एक मला सांगितलेलं आज मी तुमच्याशी शेअर करते की दरवेळी ममता, संकटावर मातच करायला हवी असं काही नसतं. कधी कधी त्याला वळसा घालूनही पुढे जाता येतं. किती छान. मग हेच तिने आयुष्यभर केलंय. ती अडचण म्हणून बघूच शकली नाही कुठल्या गोष्टीकडे. आणि राहिला आनंदाचा किंवा सुखाचा क्षण, KBCचंच उदाहरण देते आता. मी प्रचंड टेन्शनमध्ये होते, कारण मला चॅनलने सांगितलं होतं की ताई, माई सेलिब्रिटी है, खेलना आपको है, आपका एक भी गलत जवाब वही पे गेम रोक देगा. मला त्यांनी कुठलेही प्रश्न सांगितले नव्हते, काहीही क्वेश्चनर दिली नव्हती. फक्त एवढं सांगितलं होतं की जो करंट इश्यू है उस पर आप. आता तेव्हा इतके विषय करंट होते की नेमकं कशाचा अभ्यास करणार आणि आपल्याला अमिताभ काय काय विचारणार आहे. तरी मी आपलं मंगळावरचं यान बघते आहे, अजून काय काय जे सध्या घडामोडी काय राजकारणात चालू, हे सगळं त्या दरम्यान मी बघत होते. आमचा ट्रायल राऊंड झाला, म्हणजे अमिताभच्या जागेवर स्वतः डिरेक्टर बसले होते त्या शोचे, डिरेक्टर किंवा असिस्टंट डिरेक्टर असतील, आणि आम्ही दोघीजणी समोर की शो कैसे शूट होता है ये आपको पता चलना चाहिए. आम्ही त्या हॉट सीटवर दोघीजणी बसलो आणि ऑफकोर्स उत्तरं मलाच द्यायची होती. आई एकदम निवांत आपली सगळीकडे बघतीये, इतकं रिलॅक्स कसं राहू शकतं कोणी. आणि त्या 4-5 प्रश्नामध्ये माझे 3 एक प्रश्न तर चुकले. मला दरदरून घाम फुटला की अशीच जर मी अमिताभसमोर चुकले तर हा खेळ थांबणार. जी काही डोक्यात काय माझ्या की जी काही मदत या शोमधनं मिळणार आहे ती माझ्या चुकीमुळे जायला नको. आणि चॅनलवाले तेच, आप खेळना, आपको खेळना आहे, माही सेलिब्रिटी आहे. म्हटलं ठीक आहे बाबा. नंतर एकीने मला सांगितलं की एक काम करो, आप ना अमित जी की तरफ देखो और अगर आपके जवाब पे उन्होंने कहा कि लॉक किया जाए तो समझो आपका जवाब सही है, और उन्होंने अगर कहा आपके पास में लाइफ लाइन हो तो समझ जाना आपका जवाब गलत है. हे मी सगळ्या शोमध्ये केलं. आम्ही तर मला काय रिप्लाय देत आहेत आता की लॉक किया जाय, म्हटलं की अरे हो आपण बरोबर आहे. पण त्यावेळेसही मी तिला विचारलेलं की आई मी जर चुकले तर ग, अरे सोड ना ममता म्हटली,
काय टेन्शन घेते. अरे आई KBC सारखा शो आहे, कारण जर चुकले तर ते ब्रॉडकास्ट होणार नाही आहे, तो शो दिसणार नाही आहे. ते कधी दिसेल जेव्हा ते स्वतःहून थांबवतील आणि आम्ही खेळत राहू, तेव्हाच ते दिसणार आहे. काहीतरी 25 लाख वगैरे ते होतं, त्यातले 17.5 लाख का काहीतरी आम्हाला तेव्हा सगळे टॅक्स वगैरे जाऊन मिळाले होते. तेव्हा मी तिला पाहिलं की ही किती कूल, किती रिलॅक्स. म्हणजे त्या शोमध्ये पण इतना काला सहन किया है तो कुछ तो गुलाबी होना चाहिए ना, म्हणून मी गुलाबी रंगाचं पातळ नेसते, असं काहीतरी उत्तर तिने तेव्हा मी आपलं दिलेलं आहे. तेव्हा इतकं कूल कसं राहू शकतं कोणी. दुसरी गोष्ट सांगते पद्मश्रीची. ह्या 2च ठिकाणी मी गेले म्हणून हे 2 उल्लेख करते. पद्मश्रीच्या वेळेला जेव्हा आम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन आलो, म्हणजे तिच्या साडीला ती पिन तशीच होती, मी तिचे फोटो काढत होते माझ्या मोबाईलने आणि मी तिला विचारलं की कसं वाटतंय रे आई. आम्ही दोघीच होतो. कसं वाटतंय रे म्हटलं. आई काय वाटणार आहे म्हटली, आपण ह्यासाठी थोडी काम केलं. काय बोलणार आपण, आपल्याला माहीत तरी होतं का म्हटलं असं काही पुढे मिळणार आहे म्हणून. ह्यासाठी नाही काम केलं आपण. छान वाटतं ते छान वाटण्यापुरतंच तितकंच असावं, त्याने आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ नये. हे आता एक एक मला आठवत आहे. म्हणालो तसं मला याची खूप कल्पना होती की हा फोरम काय असणार आहे, की जसा तो पुढे पुढे जाणार आहे तसं तसं ते अजून मन शांत करणार आहे. असं पण ताई, आपण मी अजून एक प्रश्न विचारेन आणि मग आपण यांना जर काही प्रश्न असतील तर घेऊ, कारण आपल्याला बोलायला लागून तास झालाय आणि त्यामुळं वी विल पाणी हवं असेल तर. नाही, मला असं वाटलं तास झाल्याने पाणी प्यायला पाहिजे, काही गरज नाही. त्यांना ना डॉक्टरेट पण मिळाली. मग डॉक्टरेट मिळाल्यावर पण त्यांनी तसंच काहीतरी म्हटलं असेल का, त्यांना काय झालं? नाही, काही नाही. एक डॉक्टरेट तिला DY पाटलांकडनं मिळाली त्या संस्थेकडनं, आणि एक तिला राम मेघेंची जी संस्था आहे, मेघे सरांची वर्ध्याची, त्या कॉलेजकडनं मिळालं. म्हणजे मला आठवते की मेघे सरांच्या कॉलेजमधनं तर डॉक्टरेट ती लोकं आली, संस्थेमध्येच आली, कारण त्या कार्यक्रमाला आई जाऊ शकते नव्हती, आणि त्यांनी माईच्या खोलीमध्ये येऊन ती डॉक्टरेट दिली. तो सगळा सत्कार केला. ते सगळं आईने ठेवलं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झालो. जे आईचं नंतर ऑपरेशन झालं आणि जे त्याची ट्रीटमेंट होती, काही नाही. मिळालं ठेवलं. मी ते जे पाहिलंच नव्हतं म्युझियम, म्हणजे मगाशी याने ज्या खोलीचा उल्लेख केला, ती आईची खोली होती. आहे त्या वास्तूमध्ये ती राहायची, आणि ती असताना संस्था दाखवण्याचं काम माझ्याकडे असायचं. आता जे बादलने दाखवलं ना तुला, मग जे येईल त्याला मी सगळी संस्थेची माहिती देणं, आईच्या रुटीनविषयी माहिती देणं, असं सगळं चालायचं तेव्हा. आणि तेव्हा मला एक प्रश्न आवर्जून विचारला जायचा की माईंच्या इतक्या संस्था आहेत, म्हणजे सासवडला आहे, मांजरीत आहे, शिरूरला आहे, अमरावतीला आहे, चिखलदऱ्याला, वर्ध्याला आहे, मग माई कुठे असतात? मी तेव्हा सांगायचे गमतीमध्ये की माई जेव्हा कुठेही नसतात तेव्हा इथे असतात. ही माझी वाक्य असायची. मला आजही तेच वाटतं की माई जेव्हा कुठेही नसतात तेव्हा त्या मांजरीत असतात. त्या रूममध्ये तिचा बेड, तिचा भगबंद, तिची ती पेटी, मी बाहेरचं सगळं रिनोव्हेशन केलं, तिच्या रूमला हात नाही लावला. त्या भिंतीचा निघालेला पोपडा आजही तसाच आहे. तिच्या बाथरूममध्ये तिने भिंतीला लावलेल्या टिकल्या आजही तशाच आहेत. मी ते काही नाही बदललं, कारण ते तिची ती वास्तू आहे. हे प्रश्न काय होता रे तुझा? मी दुसरीकडेच गेले. तर तेव्हाही ती इतक्याच निर्लेपपणे, म्हणजे त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि दुर्दैव असं की नंतर ती घरी आलीच नाही. ती गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर तर मी ती रूमच उघडली नाही. 3ऱ्या मजल्यापासून वर जायची हिंमतच व्हायची नाही. ती 4थ्या मजल्यावर तेव्हा राहत होती. हिंमतच व्हायची नाही. त्या पायऱ्यांकडे गेलं की मला म्हणजे हातपाय माझे लटलट कापायचे आणि मी खाली यायचे. महिन्यानी आम्ही सगळ्यांनी मिळून ती रूम उघडली. आमच्या सगळ्यांच्या पावलांचे धुळीचे ठसे तिथे उमटले, आणि मग तिची रूम साफ करणं, सगळं पुसून घेणं, धुवून घेणं, हे सगळं केलं. जे नकोशा गोष्टी आहेत, तिची औषधं होती, कागदपत्र होती, ती सगळी लावली तिथे. पण जेव्हा मी ते म्युझियम बनवलं ना, तेव्हा बनवलं तर खरं, पण यात ठेवायचं काय?
छान मोठे 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 खाणे करून ठेवले, कपाटं करून ठेवले, पण यात आईच्या वस्तू काय? मला तिची टिकलीची डबी सापडली, तिचा चष्मा सापडला, तिचं घड्याळ, तिचा पासपोर्ट आणि बाकी सगळे सत्काराचे तिचे फेटे, ते हार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र हेच सापडलं. आणि ते सुद्धा एका कपाटामध्ये एक खोचून ठेवले, दुसऱ्या कपाटामध्ये दुसरं खोचून ठेवलं आहे. ती कपाटं उघडून उघडून आम्हाला बघावं लागलं, कारण तिला काही वाटायचंच नाही त्याचं. हे बघ इथे काय सापडलं, असं बोलून बोलून आम्ही ते सगळं शोधलं आणि तिच्या त्या रूममध्ये लावलं. तिचं ते हे जपून ठेव, ते जपून ठेव हा स्वभावच नव्हता. म्हणजे कुणाचंही जे आपलं सामान असतं सांभाळतो आपण, पर्सेस असतील किंवा काही भांडी असतील वापरातली, तिचा एक फक्त माठ आहे की जो माठ तिने तिच्या रूममध्ये ठेवला होता तोही आहे बघ कोपऱ्यात तिथे ठेवलेला. नाही तर सगळीकडे तुला हेच दिसेल की सन्मानपत्र, नाहीतर तिचे अवॉर्ड्स, ह्या सगळ्या वस्तू तुला दिसतील. त्या कुठल्याही खोलीत किंवा ग्राउंड फ्लोअरला ते पण मी वर्षाने केलं बरं का. 1 वर्षभर मी तो सगळा एरिया बंद ठेवला होता. पण त्या काळात जी लोकं आली, माई कुठे राहायच्या? ऑफकोर्स उत्तर तर हेच होतं की माई बरं राहायच्या. मग आम्हाला माईची रूम बघायची आहे. मी किती काळ थोपवून ठेवणार होते त्याचं उत्तर. मग हिंमत केली आणि ती खोली उघडली आणि तिचं रिनोव्हेशन केलं. कारण प्रत्येकाने त्या खोलीत जावं ते शक्य नव्हतं. मग ती एका साईडची भिंत थोडीशी फोडून तिथे काच बसवली, कारण त्या काचेतूनच तुम्ही सगळ्यांनी या बरं का. त्या काचेतून अख्खी माईंची रूम दिसते आणि माईंच्या सगळ्या वस्तू तिथे आहेत, सगळे सन्मानपत्र तू बघितलीस ते. आणि खालती ग्राउंड फ्लोअर काय किंवा थर्ड फ्लोअरचं ती खोली काय, तिथे भिंतीच दिसत नाहीत. तिथे नुसते पुरस्कार आणि नुसते फोटो आणि तिथे भिंत असूच शकत नाही. ते सगळं ते एका पॉईंट नंतर तर वरती पण सगळं भरलेलं आहे. म्हणजे जिथे आपण एखादी बॉर्डर पेंट करू तेवढीही जागा त्या जागेत नाही आहे. तिथे सगळं त्यांचं कार्य भरलं आहे. आणि त्या कदाचित त्यांना त्याचं काहीच कौतुक नव्हतं म्हणून तर एवढं मोठं कार्य. तुला गंमत सांगते, आईचा एक नियम होता, अलिखित नियम, की कुठलाही पुरस्कार मिळाला की ती ज्या संस्थेत आधी जाईल ना तिथे तो देऊन टाकायची. अच्छा. ते माझ्या वाट्याला आलंय. म्हणजे जर ती बारामतीला तिला जर काही मिळालं असेल किंवा पेटनला काही मिळालं असेल तर येता येता ती सासवडला ममता बालसदनला गेली की तो पुरस्कार ते तिथे देऊन टाकायची. मग बाकीच्यांनी तिथे आवाज नाही करायचा. जर तिला नागपूरला काही मिळालं तर ते वर्ध्याला जायचं, अमरावतीला काही मिळालं तर ते चिखलदऱ्याला जायचं, नगरला काही मिळालं तर ते शिरूरला यायचं. माझ्या वाट्याला ते आलं. जे तू बघतोयस आणि जे तू सांगतोयस ना तो फक्त माझा वाटा आहे. बाकी कुठल्याही संस्थेमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला हेच दिसेल. आपण लाईट लावूया, म्हणजे जर कुणाला काही बोलायचं असेल तर. काय करू, सॉरी. आपण लाईट आपण प्रश्न घेऊ, आपण चर्चा करू. एका पॉईंटला फक्त मी थांबेन आणि मग नंतर आपण इन्फॉर्मली गप्पा मारत बसूच, कारण ताई उद्यापर्यंत आहेतच आपल्यासोबत, त्यामुळे गप्पा होत राहतील. पण आपण काही प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबू. हे अख्खं माई पब्लिकेशन समोर बसले. तुम्ही माई पब्लिकेशनचा लोगो बघितलात का? पुस्तक वाचणारी आई, हा लोगो आहे आमचा. तिचं वाचनवेड, तिचं पुस्तकवेड जे आहे ना ते टिकून राहावं, ते लोकांपर्यंत पोचावं आणि तिचा तो व्यासंग जिवंत राहावा कुठल्या ना कुठल्या रूपात, म्हणून माई पब्लिकेशनची खरी सुरुवात झाली. आणि त्यासाठी ते सांभाळण्यासाठी पूजा इतकी दुसरी सक्षम व्यक्ती शक्यच नव्हतं माझ्या नजरेसमोर असणं. तीच योग्य होती. आणि तू 3 वर्षापूर्वी आईला भेटली होतीस, आईने तुला पुस्तक दिलं होतं. माहीत नाही की हे सगळे काय धागेदोरे होते त्या घटनांचे, आणि तीच त्या माई पब्लिकेशनशी जोडली गेली. तिच्याच खांद्यावर आज ती धुरा आहे. म्हणजे इथे सगळी पुस्तकं आहेत आत्ता माई पब्लिकेशनकडनं प्रकाशित झालेली. त्यात तिने जे लिहिलं, म्हणजे शब्दांकन माझं असलं तरी कागदावरचे अक्षर, कागदावरचे शब्द तिचे आहेत. अतिशय सुरेख पुस्तक, चिंधीची गोष्ट असं ते पुस्तक, जे ह्या 4 जानेवारीला, 4 जानेवारी हा तिचा स्मृतिदिन असतो. आपण त्या दिवशी माईंच्या नावाने पुरस्कार देतो. 4 वर्ष झाले यावर्षी त्याला.
आणि त्याच दिवशी आपण चिंधीची गोष्ट प्रकाशित केली. चिंधी हे माझ्या आईचं लहानपणीचं नाव आहे आणि त्या पुस्तकामध्ये तिचा शाळेचा दाखला पण आहे. आम्ही तो टाकला आहे त्यात. चिंधी अभिमानजी साठे तिचं माहेरचं जे नाव आणि जन्म तिचा तो 1948 सालचा जो काही जे काही डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये ते सगळं त्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. आणि पूजाच्या नजरेखालून गेलेलं, पूजाने मान्य केलेलं लिखाण फक्त प्रकाशित होईल हा माझा लिखित नियम आहे. तिने पास केल्याशिवाय काही होत नाही. कारण जिथे माईंचं नाव आहे तिथे तो दर्जा कसा असायला हवा, ते पुस्तक कसं असायला हवं, पूजापेक्षा जास्त कोणी हे जाणूच शकत नाही ह्या गोष्टीला. त्यामुळे माई पब्लिकेशन इज इक्वल टू पूजा हे माझ्यासाठी समीकरण आहे. मी तिथे खूप दुय्यम याच निमित्तानं की हा कार्यक्रम करत असताना जो हेतू होता तो हा हेतू आहे की बेळगावकडून आपण सप्तसिंधूला जेवढी मदत शक्य आहे तेवढी आपण मदत करावी. त्यामुळं आम्ही ताई असं म्हटलं आहे की आज आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं एकत्र मिळून 200 रुपये तिकीट आहे आणि आपला हा जो अख्खा कार्यक्रमाचा खर्च आहे तो जाता जाता आपल्याकडे जे काही पुरेल ते कलावकाश पण देईल. पण पण ह्याच्याही आधी जो मुद्दा सारखा डोक्यात सुरू होता की आणि म्हणून तर आपण संस्थेचा QR शेअर केला सगळीकडे. कारण ज्यांना ज्यांना संस्थेला डिरेक्टली मदत करायची आहे त्याच्यात कलावकाशचं काही नाही आहे आणि ते असूही नाही. तो व्यवहार फक्त संस्थेचा आणि आम्हा बेळगावकरांचा असावा अशी माझी इच्छा आहे. तो स्टॉल आहेच. आपण स्टॉल बघता बघता ताई आहेत पण अजून गप्पा गोष्टी करू. उद्याचा माहोल वेगळा असेल. हा सेटअप 30% सेम असेल पण उरलेला 70% हा सेटअप परत बदललेला असेल. काही नवीन गोष्टी येतील आणि अर्थातच उद्या अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय गझल आणि कविता. पूजा आणि ममताताई एकत्र असतील आणि त्या उद्याची संध्याकाळ रंगवणार आहेत. पण जेवढं शक्य आहे प्लीज जॉईन. अजून मी नेहमी असं म्हणतो की येताना यंगस्टर्सना घेऊन या. बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही काम करणारी यंगस्टर्स असतो, ऑडियन्समध्ये नसतात. त्यामुळं आय वुड रिक्वेस्ट की येताना यंगस्टर्सना घेऊन या. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूया. पण ताई एकतर थँक्यू वगैरे अशक्य आहे कारण ते नाही म्हणता येणार आहे मला काही गरजच नाही बाळा त्याची. आणि मला नेहमीच वैभव असं म्हणतात आणि ते मला समोर आवडतं आणि ते ऐकायला फार आवडतं मला आणि तो मला जिव्हाळ्याचा शब्द वाटतो. त्यामुळे थँक्यू. उद्या जेव्हा आपण कविता ऐकू, गझल ऐकू त्याच्याही आधी जर समजा असं असेल की आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल तर त्या संस्थेचे डिटेल्स ऑलरेडी स्टॉलवर आहेत. आदित्य पण आहे तिकडे. आम्ही सगळे आहोतच. आम्हाला एव्हाना संस्थेची माहिती पाठ झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगूच शकतो मदत करायची म्हणजे काय करायला लागणार आहे ते. त्यामुळं आम्हालाही विचारा या ऑल अराउंड. पण उद्या आपण 5:30ला प्रयोग सुरू करणार आहे. कारण जितक्या लवकर शक्य आहे त्यांना पुण्यासाठी निघायचं आहे. त्यामुळं आपण उद्या 5:30ला प्रयोग सुरू करू. त्यामुळं आय होप आपण सगळे परत भेटू. ताई फक्त पण माझी स्वातीताईच आहे. पण आम्ही म्हणल्यासारखं समय आम्ही काही देत नाही आणि आमची बाकी हां त्यामुळे स्वातीताई तुम्हाला देते. आपण इन्फॉर्मली गप्पा मारत राहूच म्हणून फक्त ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे आणि ज्यांनी ह्या प्रपंचाचं वेड लावलं आहे आम्हाला सगळ्यांना त्या आमच्या ज्ञानोबाची आठवण
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पहा, जो जे वांछील तो ते लावो, प्राणी जातो. शुभरात्री. बोला ना. बोला की. तुम्ही कशा तरी मला माहिती नाही. मला असं नेहमी वाटतं की माझी तरुणी मुलांना घेऊन आपल्या समवेत आल्या नव्हत्या. पण अलीकडच्या संस्थांमध्ये जे चाललेलं आहे त्याचा मला खूप राग, संताप, पीडित सगळं येतं की मुलांना एनकॅश करायचं, मुलांना समोर आणायचं आणि मग ती मुलं बघून एक सिंपती, सहानुभूती गोळा करायची आणि मग त्या मुलांच्या नावाने पैसे घ्यायचे. दुसरी गोष्ट अशी की वाढदिवस करायचे आणि जाऊन त्या मुलांच्या समोर काढायचं आणि फोटो दाखवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची खटकणारी आणखीन एक बाब म्हणजे की कोणताही निकाल लागला की अनाथालयातला मुलगा आणि हमालाचा मुलगा आणि चांभाराचा मुलगा अशा पद्धतीने जे केलं जातं की मुलांना कुठल्याही व्यक्तीला, लहान असू दे मोठं असू दे, असं कधीच आवडत नाही. पण आम्ही ते सतत करतो आहोत आणि त्याच्याबद्दल समाजात कुठेही जागृतीने अनास्थाने त्या मुलांसमवेत माझा फोटो आला म्हणजे मी सेलिब्रिटी झालो, त्या मुलांना काय वाटतंय हे कधीच कोणी विचार करत नाही असं मला वाटतंय. तर त्या मुलांना एनकॅश करणं हे किती चुकीचं आहे आणि त्या संबंधात तुम्हाला काय वाटतं? गव्हर्नमेंटचा एक रोल आहे की संस्थेतली मुलं तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ नाही वापरू शकत. माझ्या संस्थेमध्ये जर तर सगळीकडे ते लिहिलेलं आहे की इथे विना परवानगी फोटो काढणं किंवा मुलांचे फोटो काढणं ह्याची सक्त मनाई आहे, ते तुम्हाला करता येणार नाही. अगदीच तुम्हाला फोटो हवा असेल तर मुलं मागून फोटो काढा तुम्ही, ज्यामध्ये मुलांचे चेहरे दिसणार नाही. राहिला प्रश्न अनाथ हा शब्दाचा, तो शब्द स्वतः मला आवडत नाही, माझ्या आईलाही आवडत नव्हता. कधी कधी अपरिहार्यपणे लोकांपर्यंत ते पोचावं, त्यांना त्याची तीव्रता कळावी म्हणून तिच्या तोंडून ते गेलंही असेल. पण ती अशी बोललेली आहे की ज्याला आई आहे तो अनाथ कसा. मग ही तर माझी लेकरं आहेत, ही अनाथ नाही आहेत, ही माझी लेकरं आहेत. जे तुम्ही म्हणालात ना की संस्थेमध्ये वाढदिवस साजरे करणं, संस्थेमध्ये येऊन कार्यक्रम करणं आणि ते फोटो टाकणं, मी माझ्या परीने फार वेळा हे खूप शांतपणे लोकांना समजावत असते, सांगत असते. खूप जेन्युइनपणे लोक येतातही, लोकांना आनंद शेअर करायचा असतो, लोकांना बाहेर अव्वाच्या सव्वा पैसा खर्च करायचा नसतो. पण घरच्यांची इच्छा असते तर ठीक आहे आपण संस्थेमध्ये जाऊन त्या मुलांमध्ये आपण हे करूया. पण मी तेव्हाही त्यांना सांगते की ही समाजाबाहेरची किंवा माझ्या घराबाहेरची मुलं आहेत असं तुमच्या मुलांना सांगू नका किंवा तुमच्यासोबत जे आले त्यांना सांगू नका. जसं आपल्याला आपलं घर माहिती असतं, माझं 2 खोल्यांचं घर आहे, 4 खोल्यांचं घर आहे, जी काही माहिती आपल्याला असते की माझ्या हॉलमध्ये 1 सोफा 2 चेअर आहेत, माझ्या 2 बेडरूममध्ये 2 बेड आहेत, 2 कपाटं आहेत, माझ्या किचनमध्ये 1 गॅस ओटा आहे, त्यावर 1 गॅस आहे. तसं माझ्या समाजामध्ये काय काय आहे ना तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. हा माझाच भाग आहे, माझ्या घराचा, माझ्या समाजाचाच भाग आहे. हे जे काही आहे ते माझं आहे, त्यासाठी मी आलो आहे हे तुमच्या मुलांना सांगा. हे मी कायम मला भेटणाऱ्या आणि ज्यांना ज्यांना मी सांगू शकेल इथपर्यंत तो माझा विषय पोचवत असते. दुसरी गोष्ट ही की हे जे बड्डे होतात ते माझ्या संस्थेतही होतात आणि लोकांना केक कापायचा असतो, लोकांना फुगे फोडायचे असतात. मी म्हणते फोडा, ती अपरिहार्यता आहे. कारण त्यानिमित्ताने लोक संस्थेमध्ये येत असतात, ते 4 लोकांना अजून सांगतात. संस्थेची माहिती 4 लोकांपर्यंत जाणं, पोचणं हीही त्या संस्थांची गरज असते. मग मी काय करते की महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे 31 किंवा 30 तारीख, त्या दिवशी 3-4 किलोचा मोठा केक आणते आणि त्या महिन्यामध्ये ज्या मुलांचे वाढदिवस असतील ते मिळून तो केक कापतात. त्या दिवशी बाहेरचं कुणी आलं तर आलं, नाही आलं तर आम्हीच तो जल्लोष करतो. पण आम्ही पण केक कापतो आणि तुम्ही पण केक कापता. इतका विचार त्या मुलांमध्ये झाला की तुम्ही आमच्यासमोर कापताना केक, आम्ही पण जेव्हा आमचा बड्डे असतो तेव्हा आम्ही पण केक कापतो. म्हणजे ते काही त्या मुलांना वेगळं वाटत नाही, त्याची काही अपूर्वाई वाटत नाही त्या गोष्टीची. तुम्ही कापता आम्ही कापतो, इतकं ते लाईटली घेतात. त्या मुलांना कुठल्याही संस्थेतल्या त्या मुलांना म्हणताना सुद्धा मला भारी वाटते. पण त्या मुलांना मेन फ्लोमध्ये आणणं खूप गरजेचं आहे आणि त्या मेन फ्लोनी
ते स्वीकारणं गरजेचं आहे. ही दरी जेव्हा कमी होईल तेव्हा तुमचा त्रास कमी होईल आणि त्यासाठी मी प्रयत्न करत असते नक्की. थँक्यू सो मच. नमस्कार ताई. नमस्कार. 2006 साली मी सिंधुताई सपकाळ हा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये जे सिंधुताईंना उभं केलेलं आहे किंवा सिंधुताईंचं कार्य दाखवण्यात आलेलं आहे, तर तुमच्या दृष्टीने ते परिपूर्ण होतं का? कारण जेव्हा मी तो चित्रपट बघितला तेव्हा मला असं जाणवलं की त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सिंधुताईंचं काम जास्त आहे. मग समृद्धी पोरेसारख्या एका चांगल्या दिग्दर्शिकेला असं वाटलं का की त्या 3 तासात आपण तेवढं दाखवू शकणार नाही? तिने त्याचं हिंदी पण एक व्हर्जन त्यावेळेस केलं होतं ना का नाही? नाही, अनंत महादेवनजींनी काढला आहे पिक्चर हा. पण त्याच्यामध्ये तिचंच हे होतं, म्हणजे तिच्याकडे राईट्स होते वगैरे असं तिने जे मला सांगितलं होतं ते की हे राईट्स माझ्याकडे आहेत त्यामुळे मीच ते. काय नाव म्हणाला? समृद्धी पोरेची दिग्दर्शिका होती त्या चित्रपटाची. नाही, दिग्दर्शिका तर अनंत महादेवन होते. मराठी 2010 मराठी मूवी. मराठी मूवी मी सिंधुताई मी सपकाळ. सिंधुताई सपकाळ. समृद्धी पोरे, तिला अवॉर्ड्स पण मिळाले होते 2006 साली खूप सारे. मला कसं माहीत नाही आहे. हो, समृद्धी पोरेला, कारण त्याच वर्षी माझा पण चित्रपट होता आणि आम्हाला दोघींनाही अवॉर्ड्स मिळाले होते त्याच्यात, त्यामुळे मला माहिती आहे. 2006 नाही 2010 सॉरी 2010 मी सिंधुताई सपकाळ. सॉरी 2010 नाही 2010. तर त्यावेळेला तिने मला, म्हणजे समृद्धीचं असं म्हणणं होतं की जेवढं ते काय झालं हे महत्त्वाचं नाही आहे, पण सिंधुताईंचं जे कार्य आहे ते मॅक्झिमम मी दाखवायचा त्याच्यात प्रयत्न केला. पण जेव्हा चित्रपट मी बघितला तेव्हा मला असं जाणवलं की ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कार्य सिंधुताईंनी केलेलं आहे. किंवा सिंधुताईंची जी बोली भाषा होती, जी प्रत्येकाला मनात भिडायची, घुसायची, ती कुठेतरी तिथे मिस झाल्यासारखी वाटते. तर त्याबद्दल आपण काय बोलू शकाल? नक्की. हा विषय घेतला गेला नव्हता आपल्या मुलाखतीमध्ये. गंमत सांगते तुम्हाला. 2009 साली आई सॅनगुजेला गेली होती. पहिलं मराठी साहित्य संमेलन, जागतिक साहित्य संमेलन जे झालं, तिथून आई आल्यानंतर एका इंग्लिश पेपरमध्ये ती बातमी आली होती की एक नऊवारी साडीतली महिला त्या स्टेजवर जाऊन बोलली. ते अनंतजींनी वाचलं आणि सचिन सर आणि सचिन सरांच्या बायकोचं नाव मला आता आठवत नाही आहे, त्या दोघांचं प्रोडक्शन हाऊस होतं ते, अष्टविनायक प्रोडक्शन हाऊस. आणि अनंत महादेवन हे स्वतः, मे बी त्या समृद्धीताईंनी तेव्हा असिस्ट वगैरे केलं असेल, पण तेव्हा स्वतः ही लोकं आली होती. गगन बावड्याला शूटिंग झालं होतं. मला त्यातला एक प्रसंग आठवतोय जो मला आईने सांगितला होता की मला वाटतं संगीता लिहिणारं संजय पवार आणि अनंतजी तेव्हा स्क्रिप्ट लिहित होते आणि माझ्या वडिलांच्या तोंडी त्यात काही शिव्या घातल्या होत्या. माझी आई जेव्हा ती स्क्रिप्ट ऐकत होती तेव्हा आईने पटकन सांगितलं, हा शब्द त्यांनी माझ्यासाठी कधीही उच्चारला नाही. जे ते बोलले नाही ते अजिबात दाखवू नका. जे ते बोलले ते नक्की दाखवा, पण जे ते बोलले नाही ते नका दाखवू. तिला ते स्वातंत्र्य होतं. ती जर बोलली नसती तर कदाचित अजून ते पात्र तीव्र करून दाखवता आलं असतं, त्या घटनांची तीव्रता दाखवता आली असती. पण तो मुळातच चित्रपट आईच्या आत्मचरित्रावर आधारित होता. आईचं आत्मचरित्र हे 1988 साली आलं. ठाण्याला त्याचं प्रकाशन झालं होतं. मी सिंधुताई, मी वनवासी या नावाने ते आत्मचरित्र, त्यावर बेस तो मूवी होता. जेव्हा ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी ह्या मायलेकी ह्या दोघी जेव्हा पहिल्यांदा आईला भेटायला आल्या, एक वयस्कर माईंचा आणि एक आधीच्या माईंचा रोल करणार असं तेव्हा ठरलं होतं. तेव्हा मला अजून आठवतंय की तेजू लाल रंगाचा टी शर्ट आणि जीन्स घालून आली होती आणि ज्योतिताई साडीत आल्या होत्या. आई समोर बसली होती आणि ज्योतिताई कंटिन्यू आईकडे बघत होत्या. कंटिन्यू म्हणजे आईची बांगडी खाली करायची, लग बसू देत, आईने डोक्यावरचा पदर करता तिची मान ज्या अंशात तिची वळायची ती लग बसू दे, हे ज्योतिताईंनी सगळं घेतलं त्या मूवीमध्ये. मला चॅलेंज वाटायचं ते तेजूचं, कारण ना यंगपणीचा आईचा फोटो होता, ना कुठला व्हिडिओ होता, ना कोणी सांगणारं होतं. फक्त आईने एकच वाक्य सांगितलेलं तिला की जे दिग्दर्शक सांगतील ते तू नक्की कर, पण एक लक्षात ठेव, मागून चालताना माझ्या कधीही पोटऱ्या दिसल्या नाहीत, तेवढं भान फक्त ठेव.
आणि तिने तसंच काम केलं, फार जीव तोडून काम केलं तिने. पण राहिला भाग त्यातून माईंचं काम किती समोर आलं किंवा काय, मला असं वाटतं की त्यात जे दाखवलं गेलं ना त्या मूवीमध्ये, ते सगळं समोर येणं खूप गरजेचं होतं. म्हणजे 1994 साली 84 साली जेव्हा आई पुण्यामध्ये आली, जेव्हा तिथून जी आईची भाषणं सुरू झाली, त्या भाषणांमध्ये कदाचित लोकांना हा प्रश्न पडत असेल, कदाचित, की ह्या बाई सांगतायत मी मराठी 4थी पास आहे, खरंच त्या मराठी 4थी पास आहेत का? ह्या बाई जे प्रसंग सांगतायत खरंच तसं घडलं असेल का? हे खरं असेल कशावरून? मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या मूवीमध्ये आहेत. एक शिक्कामोर्तब झालं, एक ऑथेंटिक जे म्हणतो आपण, त्यामुळे ते आयुष्य झालं. आत्मचरित्र ऑफकोर्स आधी आलंच होतं, पण ज्या प्रमाणात तो मूवी घराघरात पोचला, झीवर असल्यामुळे दर 15 दिवसांनी दर महिन्यानी जो दाखवला गेला, त्यामुळे लोकांना माई माहीत झाल्या, आई माहीत झाली. लोकांनी शोध घेतला की हे कोण आहे, कुठे आहे, आणि जितकी आई लोकांना माहीत होती त्याच्या कित्येक पटीने आई लोकांना माहीत झाली. त्या पटीत आई लोकांना भेटली, त्या पटीत लोक संस्थेपर्यंत आले. अर्थात त्याचा संस्थेला फायदाच झाला, माहीत इतक्या लोकांपर्यंत पोचले. पण एक निकष असा होता की त्यांना, मला वाटतं, तो पिक्चर ऑस्करसाठी पाठवायचा होता आणि त्यासाठी ती लिमिट काहीतरी 1 तास 40 मिनिटाच्या आतला असा काहीतरी तो मूवी असावा, अशी काहीतरी ती अट होती. हा मूवीसुद्धा 1 तास 32 मिनिटाचा काहीतरी आहे. मग त्या कालावधीमध्ये काय काय बसवायचं, म्हणून त्यांनी काय केलं की डायरेक्ट हे सगळं आयुष्य दाखवताना आईला डायरेक्ट सॅन होजेमध्ये दाखवलं आहे, आईचं डायरेक्ट त्या स्टेजवरचं भाषण दाखवलं आहे. आणि शेवटी रेल्वे स्टेशनला आई शोध घेते की कुणी आहे का, की ज्याचं कुणी नाही, असं त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये ते हे एंड केला आहे त्या मूवीचा, जो एंड आहे तो. पण मला असं वाटतं की तिचा पूर्वार्ध आयुष्याचा किंवा तिचं आयुष्य ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचायला हवं होतं ते तिला पोचवता येणं शक्य नव्हतं, त्या मूवीमुळे ते शक्य झालं. ते खरंच आहे यावर लोकांचा विश्वास बसला. बाकी जे काम आहे त्याच्यावर नंतर डॉक्युमेंटरी पण आली होती, त्याच्यावर आता पूजाने पुस्तक पण लिहिलं आहे, चिंधीची गोष्ट, त्यातही सगळ्या संस्था, त्याचं कार्य, त्या कशा सुरू झाल्या, त्यामागची माईंची भावना काय होती, हेही आपण त्यामध्ये लिहिलं आहे. पण तुमचा मुद्दा रास्त आहे की ज्या पद्धतीने काम त्यात यायला हवं होतं ते काम आलं नाही. पण आधीचं जे माईंचं आयुष्य आहे ना, ते इतकं व्यवस्थित त्यात मांडलं गेलं की बऱ्याचशा प्रश्नांची मागच्या मागेच किंवा पुढच्या पुढेच उत्तरं लोकांना मिळून गेली. तो एक फायदा कशाला. थँक्यू. वैभवा, अजून कोणी आहे का काही प्रश्न विचारायचे आहेत कोणाला? थोडीशी इकडे ये त्या माईकसाठी. नहीं, आजकल जो संस्थाएं चलाने के लिए फंड्स देने वाले बहुत हैं. वो टाइम पे जो काम किया उन्होंने, उसका अभी हमारे जनरेशन को वो जो पीड़ा थी या तो चैलेंजेस वगैरह थे, क्योंकि आज आराम से CSR फंड्स वगैरह बहुत ऐसे हैं और देने वाले भी शायद ज़्यादा ही होंगे. तो वो सब पीड़ा जो है वो सब हम कहाँ से देखना, उसके बारे में बताने के लिए कुछ ज़्यादा है क्या ऐसे? जी, जी. मतलब कन्नडा स्पीकिंग. हाँ. लेटर आस्क इन कन्नडा. ओके. बोलिए कन्नडा. अच्छे से बोलिए आप. लेकिन मुझे कन्नडा नहीं आती है. मला एकच वाक्य येतं, कन्नडा स्वल्प स्वल्प करते. शिकवलं होतं. मला मराठी येत नहीं. नहीं हिंदी. प्लीज आप हिंदी में बोलिए मैम प्लीज. भाई अभी आजकल तो बहुत आसानी जी, से फंड जी. वगैरह मिल जाता होगा. जी. अगर उनका टाइम जो भी था, जो बड़ी टाइम था, जी. अपने जो सब जब संस्था वो चला रही थी, जब मदद करने वाले हाथ बहुत नहीं कम थे, वो बहुत टाइम कम पे थे. उन्होंने क्या क्या ऐसे मुश्किलात उनको आए, उसके बारे में
यंग जनरेशन को मालूम करने के लिए जी जो ऐसे आपके वहाँ पहले रहे होंगे, जी वैसे कोई तो सामने आए तो एक संस्था बढ़ाना या तो काम करना, उसके लिए इंस्पिरेशन वगैरह मिलता होगा। तो वो सब देखने के लिए हम लोग क्या आपसे ऐसे एक्सपेक्ट कर सकते हाँ हैं? मैं कुछ किस्सों में तो मैं खुद थी वहाँ पर। जो काम हमारी माँ ने शुरू किया, जो जिस वक्त में वो संस्था चला रही थी, आसान नहीं था। जो वो कहती थी कि भाषण नहीं तो राशन नहीं, लेकिन हर भाषण में ही कुछ मिलेगा इसकी कोई गारंटी नहीं होती थी। अगर किसी ने दिया तो दिया, नहीं दिया तो नहीं दिया। उसके भाषण में अगर कभी आपने सुना होगा, जो देगा उसका भला, जो ना देगा उसका भी भला। हो सकता है कि उसने जो कुछ सहा होगा, हो सकता है ना कि हम किसी उम्मीद से गए हो, या उसने किसी उम्मीद से यहाँ से मुझे ये मिल सकता है मेरे बच्चों के लिए, और उस वक्त वो ना मिला हो। तो उस वक्त की जो उसकी पीड़ा है, उससे ही ये सेंटेंस निकला हो कि जो दे उसका भला, जो ना दे उसका भला। उस वक्त की उसकी जो मुश्किलें थी वो हमने देखी हैं। वो जब चावल के लिए, आटे के लिए, गेहूँ के लिए घर घर जाके मदद उसने जमा की है उस वक्त में। जब भी वो किसी कार्यक्रम में जाती थी तो जो आपसे बन पड़ता है आप कीजिए, लेकिन मेरे बच्चों तक आपकी मदद, जो शुरू में कहा था कि मैं माँ बनी हूँ, आप एक तो रिश्ता निभाइए, जो गलगोत है ना वो उसी को लेके था कि इन बच्चों को अकेला मत छोड़िए, आप एक रिश्ता निभाओ, और वो रिश्ता ऐसा हो कि आपके तरफ से कुछ ना कुछ इन बच्चों तक पहुँचे। मैं सिर्फ जरिया हूँ। जब ये मूवी आया, जब माँ का नाम हुआ, जब तो और हाथ बढ़ गए, लेकिन उस वक्त ये था कि माँ जाती थी और खाली याद आती थी। ये भी दौर हमने देखा है, नहीं देखा ऐसा नहीं, लेकिन हालात आते हैं वैसे जाते भी हैं। अंधेरा होता है लेकिन सूरज निकलता है। ये उसकी जो सोच थी, उसका जो हर घटना के तरफ, हर चीज़ के तरफ देखने का जो उसका तरीका था, जो सोच थी उसकी, उस सोच ने उसको कभी रुकने नहीं दिया, हारने नहीं दिया, टूटने नहीं दिया। और शायद इसीलिए कोई भी हालात आए वो अटल रही, उसको कोई झुका नहीं सका, और इतना बड़ा काम वो खड़ा कर सके। थैंक यू सो मच मैम। सरकारी मदत मिळते का सरकारी मदत घ्यायचं नाही असं ठरवलं? नाही घ्यायचं नाही का, हवीच मदत हवं असं काय का नाही, सांगते मी ते. आपलं जे ममता बालसदन आहे तिथे 20 मुलींची ग्रँट आहे, पण तिथे 85 मुली आहेत. आपली जिथे 110 मुलं आहेत शिरूरला, तिथे 24 मुलांची ग्रँट आहे, पण तिथे 110 मुलं आहेत. त्यामुळे ती किती मिळते आणि किती ती उपयोगी पडते. आई म्हणायची जनता जनार्दने, हे जनता माझं सरकार आहे, हे जे करेल ते कुणी नाही करणार, गाव करेल ते राव काय करेल म्हणायची ममता. त्या वाक्याचा अर्थ आता कळतो की जनता जनार्दन आहे. ज्याला जनता म्हणजे ती म्हणायची काय, या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणून मी इतका मोठा प्रवास करू शकले, नाही तर मी किस झाडकी पत्ती या शब्दात बोलायचे ते. तिचा प्रचंड विश्वास होता लोकांवर आणि स्वतःवर आहे. एका मुलाची ग्रँट जी मिळते गव्हर्नमेंटकडून, हां. ती सफिशियंट असते एका मुलाला कधी पण? आजच्या काळात नाही मॅम सफिशियंट. सिलेंडरचा भावच बघितला तर लक्षात येईल. अशा वेगवेगळ्या केंद्रात नसलेली सगळी मुलं पूर्णपणे अनाथ आहेत का आई वडिलांनी सोडली? दोन्ही ऑर्फन, सेमी ऑर्फन, इवन आत्ताचा जो जे ॲक्ट आहे, आताचा जो नवीन अमेंडमेंट झालेली, की ज्याला काळजी आणि संरक्षणाची गरज असलेलं प्रत्येक मूल अशा संस्थांमध्ये येतं. मग त्याची आई आहे का वडील आहेत का अजून कोणी सांभाळणार आहे, हा क्रायटेरिया आता गव्हर्नमेंट बघत नाही. पण ऑर्फन, सेमी ऑर्फन हा क्रायटेरिया आपल्याकडे आहेच आहे. दोन्ही पद्धतीचे आहेत, तिन्ही पद्धतीचे आहेत आपल्याकडे. मॅडम, माई आदर्श होते असं, पण त्यांचे कोणी आदर्श होते का की त्यांचं त्यांनी अनुकरण केलं? मला माई कुणाचं अनुकरण करताना कधीच दिसली नाही. हां, तिच्यावर प्रभाव असेल त्या लेखनीचा, म्हणजे ती भट साहेबांना जे तिने मुखोद्गत तिला जे होते, सुरेश भट साहेब किंवा तुकडोजी महाराज, हे जे तिला मुखोद्गत होते ना, ते तिला लहानपणीचे बाळकडू मिळालं. जे लहानपणी तिच्यावर संस्कार झाले ते तिने असे गाठीला जपून ठेवले आणि ते वापरले.
तिने अंगीकारले ते आणि त्या पद्धतीने ती जगत गेली. पण मला असं ती कुणाचं अनुकरण करताना किंवा कुणाच्या प्रभावाखाली नाही कधी दिसली, कधीच नाही. खूप आहे. विचार माझा वैयक्तिक अनुभव आहे, बेळगावमध्ये काम करताना माईकडे काय होतं, जी सरकारी पातळीवरील अनाथगृह आहे, बालसंगोपन केंद्र, मी जरा आमच्या लोकांना पण समजावं म्हणून सांगते, म्हणजे याच्यात काय कुठेकडे नाही. जी सरकारी पातळीवरती चालणारी बालसंगोपन आणि सुधारगृह आहेत ना, त्यातली बरीच अशी मुलं शाळेच्या निमित्ताने बाहेर पडून गुन्हेगारीकडे वळतात. इथे असाही एक प्रसंग घडला की इथे राहणाऱ्या मुलांनी एका मुलीचं किडनॅप करण्यापर्यंत त्यांची मजाई केली. म्हणजे सरकारी संगोपन केंद्रांची ही दुरवस्था आहे. आणि तुमच्यासारखी एक व्यक्तीच खाजगी संस्थांमध्ये इथेच असं काम करते. पण ह्या संस्थांमधल्या मुलांच्यावरती मग कुठलाही संस्कार होत नाही त्यांच्याकडे. शेवटी ते सरकारी पातळीवरती कसं चालतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण काय करू शकतो अशा वेळेला की ह्या मुलांना ह्या समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना ह्या विकृतीपासून, गुन्हेगारीपासून वळवायसाठी आपण काय करू शकतो? मी एक सांगू तुम्हाला, हे चित्र संस्थांमधनं पण आहे आणि घराघरांमधलं पण आहे. इथे आपण हा क्रायटेरिया लावू शकत नाही की फक्त संस्थातली मुलं असं वागतात, घरातली वागत नाहीत किंवा घरातली अशी वागतात, संस्थातली अशी वागत नाही. ह्याला कारणीभूतच तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण आहे. ज्या पद्धतीचं एक्सपोजर मुलांना मिळालं आहे, ज्या पद्धतीचा डेटा त्यांच्यावर आदळतोय, समोर येतोय, त्यांना अर्थ लागत नाही आहेत, अर्थ कळत नाही आहेत, आपापल्या कुवतीनुसार अर्थ काढून मोकळे होत आहेत. चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे, कोण सांगणार आहे. बरेचदा अशा संस्थांमधनं इतकी संख्या असते की त्यावर पर्सनली काम करणं शक्य होत नसावं. मी शक्यता सांगते, शक्य होत नसावं. पण निश्चितच ती लोकं प्रयत्न करत असणार. ती लोकं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतील. कारण घरांमधून सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने एखादं मूल वागतं तेव्हा घरातले लोकही प्रयत्न करतच असतात. पण तरीही ते मूल नाही जागेवर येत. पण आपण आपले प्रयत्न करणं सोडत नाही. सेम तसं ज्या संस्थांमधनंही आहे की जर असं असेल आणि त्या लोकांचे प्रयत्न तोकडे पडत असतील तर त्यांनी बाहेरून मदत घ्यावी. मुलांना फक्त ऐकणारी आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणारी माणसं हवी आहेत, जागा हव्या आहेत हक्काच्या, की जिथे त्यांना कुणीही जज करणार नाही, कुणीही आपल्या फुटपट्ट्या लावून त्यांना मोजणार नाही, अशी जागा त्यांना हवी आहे. मग ते संस्था असो नाही तर घर असो. करेक्ट, व्हेरी गुड. नमस्कार ताई. मला फारशी माहिती नाही आहे सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल. चित्रपट अजून पाहिला नाही मी. तुम्ही जेव्हा इथे येणार हे कळालं मला तर मी इंटरनेटवरती जाऊन थोडीशी माहिती वाचली आणि जे मला 1.1% जे कळालं आणि मला असं विचारलं की माझं वय 35 आता आणि माझ्याकडे सगळं काही आहे. म्हणजे आई वडील आहेत घरात, बायको आहे, आता मुलगा आहे छोटा, सगळं काही आहे, पैसा आहे, सगळं आहे. पण तरी पण बऱ्याचशा वेळेला असे विचार येतात की काहीच नसल्यासारखं वाटतं. म्हणजे आत्ता आपण जे लोनलीनेस म्हणतो किंवा डिप्रेशन म्हणतो, ही खूप कॉमन शब्द झालेले आहेत आता. तर सगळं काही असून, देवाने सगळं काही दिलेलं असून सुद्धा असा विचार माझ्या मनात येतो. तर अशा वेळेला जेव्हा मी सिंधुताई असतील, आता तुम्ही आहात, तर आम्हाला असं काय येतं किंवा येऊ नये, कारण त्यांचं जीवन तरी एवढं कठीण गेलं, म्हणजे मी आता ती कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर हे नेमकं आत्ता का वाढत आहे आणि ह्याला सकारात्मक भावना आमच्या मनात यायला काय करता येईल आम्हाला? खूपच मोठा प्रश्न आहे हा. पण एक सांगते, एक जस्ट उदाहरण माझ्या डोक्यात आलं. आधीचा जो काळ होता ना, म्हणजे जे ऑफिस वर्क असायचं किंवा शेतकरी समजा साधा, की तो त्याने बियाणं जरी पेरलं ना तरी तो 4 महिने वाट बघायचा की 4 महिन्यांनी माझं पीक येणार आहे. त्याला ते शेड्यूल माहिती असायचं, त्याला तो काळ, आणि मग त्या 4 महिन्यामध्ये त्याला काय काय करायचं आहे, त्याला तण काढायचं आहे, त्याला खुरपणी करायची आहे, त्याला नांगरणी करायची, व्हॉटेवर, त्याला तणनाशक द्यायचं आहे, फवारणी करायची, हे त्याचं शेड्यूल ठरलेलं असायचं. त्याचा तणाव नसायचा. ज्या पद्धतीचं लाईफ आता स्पेशली कॉर्पोरेट लाईफ,
ज्या पद्धतीचं लाईफ आता तुमच्यासारखी लोक जगतायत, ज्या पद्धतीने त्या फेजमधनं जात आहेत, रोजची चॅलेंजेस आहेत, रोजचे टार्गेट्स आहेत, किती धावणार आहे माणूस. आणि हे टार्गेट कंप्लीट करणं जेव्हा तुमच्यावर कंपल्सरी असतं तेव्हा तुम्ही एकटे धावत असता. तुमच्या जोडीला तुमचा जोडीदार जरी असला तरी त्याचा स्पीड तितका नसतो. तुम्ही ज्या पद्धतीने पिसले जात आहात किंवा ज्या परिस्थितीतून जात आहात त्याची तीव्रता कुणाला कळेलच ह्याची गॅरंटी तुम्हालाच नसते. आणि मग अशा ठिकाणी तुम्ही एकटे वाटायला लागता, कारण तुमचा स्पीड तेव्हा सगळ्यात जास्त असतो. तुमचे टार्गेट्स, तुमच्या अचिव्हमेंट, तुमच्या मीटिंग हे सगळं व्हर्च्युअल आहे. घरात तर आपण एकच राहतो आहे, आई वडील, आपली जोडीदार, आपली मुलं, एकच अन्न खातोय, एकाच घरात राहतोय, सेम छत आहे. मग असं का वाटतं? कारण व्हर्च्युअली जो आपला प्रवास होतोय, जे टार्गेट्स आपण पूर्ण करतो ना, त्यात आपली दमछाक आहे. आणि तो स्पीड दुसऱ्या कुणाचाच जेव्हा दिसत नाही तेव्हा आपण मग आपल्याला एकटे वाटायला लागतो. म्हणून ते होते, थोडं थांबा, श्वास घ्या, इतकंच गरजेचं आहे. थँक्यू. आहे अजून कोणी? थांबूया. थांबू. एक